या संध्याकाळी सगळ्यांचं स्वागत. आज अनघाताई लवळेकर आपल्या बरोबर आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. माइंड जिमवर त्या पूर्वी पण एकदा येऊन गेल्यात. आजचा विषय खूप वेगळा आहे आणि म्हणजे तुम्ही कदाचित तो ऐकलेला नसणार आहे. इतका वेगळा विषयावर त्या बोलणार आहेत. पण ही जी थीम आहे त्यालाच धरून बोलणार आहेत. स्व ओळख आणि स्वजाणीव याला धरूनच पंचकोश आणि स्व ओळख असा त्या विषय आज मांडणार आहेत. आणि तत्पूर्वी त्यांची एक फॉर्मल ओळख आपण करून घेऊया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. वैशाली जोशी तुम्हाला त्यांची फॉर्मल ओळख करून देतील. सगळ्यांना गुड इव्हनिंग. आजच्या आपल्या व्यक्त्या ज्या आहेत श्रीमती अनघा लवळेकर यांचा परिचय करून देते. खरं तर म्हणजे त्यांच्या कार्याचा आढावा सांगते तुम्हाला. आणि खरंच दिपून जायला होतं. मी म्हणजे बघत होते तर बापरे असं होतंय. ऐका तुम्ही सगळे. ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका येथे संशोधक अध्यापक म्हणून त्या काम पाहतात. सध्या संचालक पदाची जबाबदारी आहे. त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय तुम्हाला सांगते, यादीच आहे बघा. सामाजिक जाणीव, बाल आणि युवा मानसशास्त्र, लिंगभाव मानसशास्त्र, जीवन गुणवत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, नातेसंबंध जोपासताना, लैंगिकता प्रशिक्षण आणि लिंग समभाव शिक्षण, स्त्री जीवनाची गुणवत्ता, हे त्यांचे विषय आहेत. पुढचं सांगते. आजपर्यंत 24 संशोधन निबंधांचे राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण केलेले आहे. 30 संशोधन निबंधांना संशोधन नियतकालिकात प्रसिद्धी मिळालेली आहे. रिसर्च गेट या वेबसाईटवर 12,000 पेक्षा अधिक व्यक्तींकडून संशोधन निबंधांचं वाचन झालेलं आहे. 30 पेक्षा अधिक उद्धरणे झालेली आहेत. तसंच आता पुढचं सांगते. पुणे विद्यापीठ वाचस्पती पदवीसाठी मार्गदर्शक म्हणून त्या काम पाहतात. 3 विद्यार्थ्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 6 विद्यार्थ्यांचं अजून चालू आहे. आता त्यांच्या निर्मिती आहे सांगते. 25हून अधिक मनोमापन चाचण्यांची निर्मिती त्यांनी केली आहे. अनेक बोधनिक, भावनिक, वर्तनात्मक पैलूंवर तसंच सामाजिक मानसशास्त्रातील विषयांवर प्रशिक्षक म्हणून त्यांनी विविध स्तरांवर काम केलेलं आहे. 7 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. काही पुस्तकांमध्ये प्रकरण लेखन केलेलं आहे आणि 6 पुस्तकांचं संपादनही केलेलं आहे. संवादिनी या ज्ञानप्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन गटाच्या उपक्रमाच्या त्या समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. मानसशास्त्रातील संशोधन कार्यासाठी त्यांना काही पुष्पलता रानडे महिला संशोधक राष्ट्रीय पुरस्कार 2016 हा पण प्रदान करण्यात आला होता. तर असं भरीव कार्य केलेल्या आपल्याला आज वक्त्या लाभलेल्या आहेत. तर मी आता तुमचा वेळ अधिक न घेता त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं लेक्चर सुरू करावं. सो तुमचं खूप खूप स्वागत. मनपूर्वक धन्यवाद वैशाली ताई. हा परिचय ऐकताना मला संकोचल्यासारखं होतंय, कारण मला आणखीन वेगळ्या पद्धतीने ओळखणाऱ्या पण बऱ्याच जणी ह्या गटामध्ये मला दिसत आहेत. पार्टिसिपंट्स मध्ये माझ्या मैत्रिणी पण आहेत अनेक संवादिनीच्या, आणि त्यामुळे हा औपचारिक परिचय ऐकत असताना थोडासा संकोच निश्चित मनामध्ये आहे. मी नेहमीच असं म्हणते की हा परिचय जो आहे हा खरं तर व्यक्तीचा परिचय नसून त्या संस्थात्मक रचनेमध्ये काय काय झालं किंवा काय काय करता येऊ शकलं त्याचा खरं म्हणजे हा परिचय आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये अनेक जणांचं पाठबळ, मदत, सहाय्य, पुढाकार असं सगळं वेळोवेळी मिळत गेल्यामुळे काही काही गोष्टी ह्या एका टप्प्यापर्यंत अशा आणून ठेवता आलेल्या आहेत. पण पुन्हा एकदा इतका आत्मीय परिचय करून दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आजचा विषय खरंच अवघड आहे आणि खरं तर मागच्या वेळेला लताताईंचं व्याख्यान झालेलं आहे. त्यावेळेला मी ते ऐकू शकले नाही, परंतु नंतर अनुराधाताईंनी मला ते उपलब्ध करून दिलं. ते फार छान झालं. पण त्याचा दुसरा परिणाम असा झाला की आता माझ्या मनावर भयंकर दडपण आलं की लताताईंनी इतकं सुंदर मांडल्यानंतर आणि इतक्या उंचीवरती नेऊन पहावे आपण असा विषय नेऊन ठेवल्यानंतर आता मी त्याच्यावरती आणखीन काय बोलणार. लताताई ह्या आमच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शक, मेंटॉर, गुरु अशा आहेत आणि त्यांनी आता हा समोर एक काहीतरी पायवाट हे करून दिलेली आहे आणि त्याच्यावर पुढचं काहीतरी आपल्याला
बोलायचं आहे. पुढच्या टप्प्यावरचं असं नाही, परंतु त्यांच्या मांडणीच्या नंतर त्याला कसं जोडून घेता येईल याच्यावरती विचार करायचा, ह्या कल्पनेनेच मला थोडंसं दडपण नक्कीच आलेलं आहे. परंतु मी प्रयत्न करते आणि लताताईंचं सगळं बोलणं हे अत्यंत अनुभवसिद्ध होतं. त्यांची स्वतःची तपश्चर्या त्यांच्या सगळ्या बोलण्यामधून ही आपल्यापर्यंत त्याचा अंश पोहोचत होता. माझं हे बोलणं हे कदाचित इतकं अनुभवसिद्ध नसेल, परंतु गेल्या काही वर्षांच्या अभ्यासामध्ये किंवा काही काम करत असताना जे सुचत गेलं किंवा जे समजत गेलं असं आपण म्हणूया, तर त्याला धरून मी थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करते. विषय पण थोडा अवघड आहे. अवघड अशासाठी की 2 संकल्पनांची जोडणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. स्वजाणीव ही जी संकल्पना आहे, ही मानसशास्त्रामधली एक अतिशय पॉप्युलर अशी संकल्पना आहे. सेल्फ कन्सेप्ट, सेल्फ अवेअरनेस की जी असं म्हणूया पाश्चात्य मानसशास्त्रामध्ये जास्त ती मांडली गेली किंवा त्याचं इलॅबोरेशन झालं. अनेक जणांनी त्याच्यावरती अभ्यास केला, लेखन केलं, वेगवेगळ्या प्रकारची मांडणी केली. परंतु त्याला दुसरीकडे आपल्याकडे पौर्वात्य मानसशास्त्रामध्ये म्हणता येणार नाही. मानसशास्त्र असं काही आपल्याकडे खरं वेगळी विद्याशाखा नव्हती. तत्वज्ञानातूनच मानसशास्त्र हे उद्भवलेलं आहे. परंतु आपल्याकडच्या तत्वज्ञानात्मक मांडणीमध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोश ही जी संकल्पना आलेली आहे, त्या पंचकोश संकल्पनेच्या वरती असं काही मांडता येईल का, असा एक प्रयत्न, म्हणजे स्वजाणीव आणि पंचकोश विकसन ही संकल्पना असं काही मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रयत्नच आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तो समजून घ्यावा अशी विनंती आहे. काही शंका वाटली किंवा कुठे काही वेगळा विचार आपल्याला नोंदवावा असा वाटला, तर आपण सगळ्यांनी जरूर नोंदवावा. आपण सगळ्यांनी मिळून ही संकल्पना थोडीशी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया, असं मी सगळ्यांना आवाहन करते. मी माझी पीपीटी शेअर करायला सुरुवात करते. त्याच्यासाठी एक अर्धा मिनिट आपण याच्यामध्ये मी वेबएक्स फारशी वापरत नसल्यामुळे याच्यात शेअर म्हटल्यानंतर मला माझा नेहमीचा स्क्रीन दिसत नाहीये, पण मी सर्चला जाते. तुमच्यापैकी कोणी त्याच्यातलं तज्ञ असेल तर मला जरा दिशादर्शन केलं तरी चालेल. शेअर म्हणलात ना की तुम्हाला खाली फाईल्स दिसतील ऍक्सेस करायसाठी, तर त्यातलं तुम्ही दिसला. ओके, येस, नाही, त्यातले ठराविकच काही दिसले, त्याच्यामुळे मला कळेना एकदम. दिसतोय ना सगळ्यांना स्क्रीन? हो हो हो. फुल स्क्रीन करते. स्वजाणीव आणि पंचकोश विकसन अशी आपली ही आजची सगळी मांडणी आहे. दोन्ही संकल्पना मी आता म्हटलं तशा खरं तर त्यांचा उद्गम हा वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे, परंतु त्या दोन्हीमध्ये खूप जास्त ओव्हरलॅप आहे आणि त्याच्यामुळे त्या दोन्हीचा एकत्र काही विचार करता येईल का, असा थोडा प्रयत्न करते. आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये हा एक प्रश्न असतो कायम, किंवा हा आपल्याकडे शंकराचार्यांनी जे स्तोत्र लिहिलेलं आहे, आपल्यापैकी अनेकांनी ते कदाचित पाठही केलेलं असेल. चर्पट पंजरिका नावाचं त्यांचं खूप प्रसिद्ध स्तोत्र आहे, ज्याच्यामध्ये असे खूप तत्वज्ञानात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि त्याच्यातला हा एक प्रश्न त्यांनी असा उपस्थित केलेला आहे की कस्त्वम कोहम कुत आयातः कामे जननी को मे तातः. म्हणजे हा प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती पडणारा प्रश्न आहे की काय नक्की आहे, मी कोण आहे, तू कोण आहेस. आणि कोण आहे म्हणजे याच्यात अर्थातच मी अमक्या तमक्याचा मुलगा किंवा अमक्या तमक्याची मुलगी किंवा अमक्या तमक्याचा अमका व्यवसाय करणारा असं नसून एक मूलभूत शोध आहे त्याच्यामध्ये की काय, म्हणजे मी कुठून नक्की आले आहे.
मी इथे नव्हते तेव्हा मी कुठे होते आणि मी इथे नसणार आहे तेव्हा मी कुठे असणार आहे. आणि थोडंसं मला वाटतं की मागच्या लताताईंच्या व्याख्यानात त्यांनी या विषयाला थोडा स्पर्शही केलेला होता, की ही जाणीव आपल्याला कशी होऊ शकते. आपण स्वतःला जेव्हा वेगळ्या आयामातनं बघतो त्यावेळेला प्राणमय अस्तित्व जे स्वतःचं आहे तर ते कसं आपल्याला जाणवू शकतं आणि त्याच्यामुळे कुत आयातः याचा काही टप्प्यावरचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तर तरी सुद्धा एक खूप गूढ असा काहीतरी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या सगळ्या प्रश्नांच्या विषयी एक असं साठलेलं असतं. आणि कामे जननी कोमे तातः म्हणजे बरोबर आहे, की आता अमुक तमुक ही मी तिला आई म्हणते किंवा अमुक तमुक आहेत यांना मी वडील म्हणते. पण खरंच तेच माझे आई-वडील आहेत का? मग त्यांचे आई-वडील ते माझे कोण? मग त्यांचे आई-वडील ते माझे कोण? म्हणजे असे किती पिढ्यांचे अंश माझ्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये खरंच अ, माझं अस्तित्व हे नुसतं मला जे वाटतंय, की मी अमुक-तमुक आहे. याच्या इतकंच मर्यादित आहे का त्याचा आणखीन काही व्यापक ज्याला आपण असं म्हणतो, की सगळ्या समूहाबरोबरचं सुद्धा एक काहीतरी अस्तित्वाचं सुद्धा नातं प्रत्येक माणसाचं असतं. तर ते नेमकं कसं आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये हे निर्माण होत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की स्वजाणीवेचा विकास असा जर विषय आपल्याला अभ्यासायचा असेल किंवा त्याच्याबद्दल विचार करायचा असेल, तर हे वाक्य आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. खूप छान वाक्य मला एकांच्याकडनं ऐकायला मिळालं, की या टप्प्यावरती आपल्यापैकी बहुतेक जण आपण ज्या टप्प्यावरती आहोत, तर तिथे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, की व्हॉट ब्रॉट अस हिअर वोंट टेक अस देअर. म्हणजे आत्तापर्यंत जे आपल्याला आपण असं म्हणतो, की इथपर्यंत येताना आम्ही हे समजून घेतलं. या गोष्टींच्या वरती काहीतरी विचार केला, अभ्यास केला, अमुक यश मिळवलं, तमुक उपाधी संपादन केली. तर हे आपण मिळवलेलं आहे हे खरं आहे. आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन आपण या टप्प्यावरती आलेलो आहोत. पण जिथे आपल्याला पोहोचायचं आहे म्हणजे मगाशी म्हटलेल्या प्रश्नाचं उत्तर, हे जर का आपलं साध्य असेल, जाणीव नेमकी प्रगल्भ होणं किंवा ज्याला मॅस्लोच्या हायरार्कीमध्ये सेल्फ ॲक्च्युअलायझेशन असं म्हटलेलं आहे. आत्माविष्कार असं म्हटलेलं आहे. तर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आत्तापर्यंतची शिदोरी ही कदाचित पुरेशी पडणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या पुढचा विचार हा करायला लागेल. आपली जाणीव कशी प्रगल्भ होत जाते. तर अगदी आता इथे चित्रामध्ये दाखवलंय तसं, की आपण अगदी जन्मल्या कदाचित आपली जाणीव ही जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर कुठेतरी रेंगाळत असते. आणि बऱ्याच वेळेला लोकं असं म्हणतात किंवा मोठ्या बायका घरातल्या असं सांगितलेलं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आपल्याला आठवत असेल, की छोटं बाळ आता फारसं ओळखत नाहीये म्हणजे आई-वडिलांनाही फारसं ओळखत नसतं पहिल्या 1-2 महिन्यांच्या मध्ये, 2-3 महिन्यांच्या मध्ये. तर ते असं मध्येच जीवनी त्याची रुंदावते, ते हसल्यासारखं वाटतं आणि ते काहीतरी झोपेमध्ये सुद्धा काहीतरी बदल त्याच्या चेहऱ्यावरती होत असतात. आणि मग कोणीतरी आपल्या घरातलं वडीलधारं म्हणतं, की हां, त्याला ते आठवत असणार बरं का काहीतरी पूर्वजन्मीचं आठवतंय. म्हणजे त्या बाळाची सुद्धा काहीतरी जाणीव ही हळू-हळू प्रगल्भ व्हायला लागलेली असते. ती आधीच्या नेणिवेशी कुठेतरी जोडलेली असते का आपल्याला माहीत नाही. याच्यावरती पण संशोधन चालू आहे. पण नेमकं असं सांगता येणार नाही. पण हळू त्या बाळाला लक्षात येतं, की आपण आहोत. आपण आहोत आणि आपण काहीतरी वेगळे आहोत. इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत. म्हणजे इतर लोकं आणि आपण हे एकच नाही आहोत. आणि म्हणून मग ते आधी जे स्वतःशीच हसत असतं, ते कुणाकडे तरी बघून हसायला लागतं. म्हणजे त्याला ते लक्षात येतं, की अरे आता आपण कोणाकडे तरी बघतो आहोत. त्याच्या आधी कदाचित ते बाळ सगळ्या आजूबाजूच्या परिसराबरोबर किंवा परिवेशाबरोबर हे एकजीवच असतं. त्याला ते स्वतःचं अस्तित्व वेगळं आहे हे कळलेलंच नसतं. मग ते हळू कळायला लागतं. म्हणजे आपण देह आहोत आणि देह या शब्दात नाही अर्थात, पण आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व आहे हे नक्की कळायला लागतं. मग थोडंसं आणखीन मोठं झाल्यानंतर एक 8-9 महिन्याचं झाल्यानंतर त्याला एक नावाची जाणीव होते. म्हणजे आपल्याला लोकं काहीतरी विशिष्ट नाव घेऊन हाक मारतायत हे पण कळायला लागतं. म्हणजे ते नाव आणि आपण असणं याचं काहीतरी एक नातं जोडलं जायला लागतं. पण तरी सुद्धा पूर्णतः वेगळेपणाची जाणीव निर्माण नसते झालेली. कारण आपण आठवलं तर थोडंसं लक्षात येईल, की एक 2-2.5 वर्षापर्यंतचं बाळ हे स्वतःलाच नावानी संबोधतं.
म्हणजे अनघाला भूक लागलीये किंवा अनुला भूक लागलीये, अनुला चहा पाहिजे, अनुला फिरायला जायचंय. म्हणजे त्याला असं वाटत असतं की अनु नावाचं काहीतरी आहे आणि ते आपण सांगितलं की ते आपल्याला मिळतं. मग ते हळू-हळू त्याची ती जाणीव आणखीन प्रगल्भ होत जाते बाळाची आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे अनु, अनु, अनु असं जे सगळे म्हणतात ते दुसरं तिसरं कोणी नाही. ते आपण जे काही आहोत तेच आहे. आणि मग त्या मीचा प्रवेश होतो. आणि ही फार एक सगळं आपलं विचार-विश्व ढवळून टाकणारी प्रक्रिया आहे असं मला वाटतं, की त्या लहान बाळाच्या मनामध्ये तेव्हा तो एक मी ह्या शब्दाचा जेव्हा प्रवेश होतो आणि मग त्याच्या लक्षात येतं, की आपलं अस्तित्व, आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं सगळं हे शरीर हे सगळं एक आहे. आणि त्याच्यामुळे आता मी नावाची कोणीतरी ही व्यक्ती आहे, की जी व्यक्ती ही वेगळी आहे इतरांपेक्षा आणि ह्या व्यक्तीच्या काही गरजा आहेत. आणि तिथून खरं तर मला असं वाटतं, की स्वजाणीवेचा विकास हा अधिक भराभर व्हायला लागतो. आणि मग पुढे प्रवेश जसा-जसा आपलं वय, अनुभव वाढेल तसं-तसं मग त्या जाणीवेमध्येही अनेक पदर येत जातात. आणि इथे आपण चित्रामध्ये बघतो आहोत, की हळू तारुण्यामध्ये, प्रौढावस्थेमध्ये आणि मग अर्ली एजिंग ज्याला म्हणतो आपण अशा नववृद्ध आणि वृद्ध अशा टप्प्यांवरती आपली जाणीव ही वेगवेगळ्या टप्प्यांवरती जात असतानाही बदलत असते. आणि फारच क्वचित ती प्रयत्नपूर्वक मग पुन्हा त्या बाळ जाणीवेपर्यंत आणावी लागते. जेव्हा मनामध्ये हे प्रश्न निर्माण व्हायला लागतात, "कस्त्वं कोहम कुत आयातः?" तर त्याच्यानंतर माणूस मग जो जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, की नाही मला पुन्हा त्या अगदी जन्मलेला असताना जशी माझी जाणीव होती, की ती एकजीव होती सगळ्या आसपासच्या सृष्टीशी, तशी करण्याचा प्रयत्न करता येईल का? आणि ते वर्तुळ मग त्यावेळेला पूर्ण होतं असं म्हणायला हरकत नाही. पण असं वर्तुळ पूर्ण होणाऱ्या व्यक्ती ह्या मला वाटतं फारच संख्येने कमी असतात. परंतु ती एक शक्यता किंवा तो एक प्रवासाचा मार्ग हा आपल्याकडे दाखवून ठेवलेला आहे. पण अशा पद्धतीने प्रवास जर आपल्याला करायचा असेल, तर मग आता इथे म्हटलंय तसं, की आत्तापर्यंत जे आपण मिळवलं, त्या शिदोरीवरती आपल्याला अवलंबून चालणार नाही, तर आणखीन काहीतरी आपल्याला मिळवायला पाहिजे. मग ते काय मिळवायला पाहिजे असा विचार करत असताना, मग आता जो विषय अनुराधाताईंनी मला म्हटला, त्याची जोडणी मला थोडीशी इथे करावीशी वाटते, की मग आपण नक्की कोण आहोत? काय आहोत? आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते काय-काय घटकांनी बनलेलं आहे? आता घटक असं म्हणतो आपण त्यावेळेला स्वयंपाकामध्ये जसं इन्ग्रेडियंट्स वापरतो तसा अर्थातच नाहीये, की मग त्याच्यामध्ये अमुक हे घाला, मग तो मसाला घाला, ते मीठ घाला, ते अमुक घाला असं नाहीये. पण आपल्या जाणीवेचेही वेगवेगळे स्तर आहेत, व्यक्त होण्याचे वेगवेगळे स्तर आहेत. याच्याबद्दल कुठे काही मांडून ठेवलेलं आहे का? आणि असा विचार जेव्हा मनात आला तेव्हा हे लक्षात आलं, की अरे पंचकोश ही संकल्पना अशी आहे, की जी खूप व्यापक आहे. ती म्हटलं तर अगदी 5वी-6वीतल्या मुलाला सुद्धा समजावून सांगता येते त्याच्या भाषेमध्ये. आणि म्हटलं तर अगदी एखाद्या अ, अत्यंत अनुभवी आणि अ, अभ्यासू व्यक्तीला वर्षानुवर्ष लागतील त्याच्यासाठी नेमकं ते स्वरूप समजून घेण्यासाठी. म्हणजे आमच्याकडे अ, संस्कृती संशोधिका नावाची जी संशोधिका आहे, तर तिथे एका अभ्यासिकेला एका अभ्यास करणाऱ्या तरुणीला या इंडियन सायकॉलॉजी या विषयात खूप रस होता आणि म्हणून तिला तिथल्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी असं म्हटलं, की प्राणमय कोशाचा तू अभ्यास कर. तर पुढे तो येईल प्राणमय कोश. तर त्या एका प्राणमय कोशाच्या अभ्यासाला सुरुवात म्हणजे फक्त काय म्हणूया संकल्पनात्मक अभ्यास वेगवेगळ्या स्त्रोतांमधून, लिटरेचरमधून करण्यासाठी जवळ-जवळ 1.5 वर्ष तिने वापरलं. आणि तरी सुद्धा अजून तिचं प्रेझेंटेशन होऊ शकलेलं नाहीये. ते काही अन्य व्यावहारिक कारणांमुळे पण. पण तिला आणि त्या मार्गदर्शकांना दोघांनाही असं वाटतं, की नाही, आमचा अभ्यास अजून झालेला नाहीये. म्हणजे इतकी ती व्यापक संकल्पना आहे, की म्हटलं तर 6वीतल्या मुलाला सुद्धा प्राणमय कोश म्हणजे काय हे थोडक्यात सांगता येईल. पण म्हटलं तर 1.5, 2, 3 वर्ष अभ्यास करून सुद्धा मला नाही वाटत आहे मी त्याच्या खोलात गेलीये, असं एखाद्या अभ्यासकाला वाटू शकतं. पण आपल्याला या स्वजाणीवेचा विकास या विषयासाठी सुरुवात करण्यासाठी ही पंचकोश संकल्पना जर आपण समजून घेतली आणि त्या परिप्रेक्ष्यामध्ये आपली जाणीव ही कशी अभ्यासता येईल, कशी शोधता येईल असा विचार आपण केला तर ते सोपं जाईल असं एक वाटलं. पंचकोश म्हणजे काय असं जर मनात आलं तर ही एक इथे फिगर दाखवलेली आहे. 5 कोश, 5 लेयर्स
त्याला वेगवेगळे शब्द आहेत. शीथ म्हणतात कोणी इंग्रजीमध्ये, 5 शीथ्स ऑफ पर्सनॅलिटी, 5 सर्कल्स ऑफ पर्सनॅलिटी. कोश असं आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यात काहीतरी एक एम्बेडेड म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे असा एक ध्वन्यार्थ त्याचा होतो. तसाही काही घेण्याचं कारण नाहीये. तो शब्द एक तिथे प्रातिनिधिक म्हणून दिलेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं व्यक्तिमत्व हे बनलेलं आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, की सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे किंवा बाहेरचा जो भाग आहे तो अन्नमय कोशाचा आहे. दुसरा आहे तो प्राणमय, त्याच्या आतला प्राणमय कोशाचा आहे. मग मनोमय कोशाचा आहे, मग विज्ञानमय कोशाचा आहे आणि मग सगळ्यात मध्यवर्ती केंद्रस्थानी जो आहे तो आनंदमय कोश आहे. आता याच्यातला जो अन्नमय कोश आहे तो सगळ्यात मोठा का आहे? कारण तो दृश्य आहे, तो आपल्याला बघायला मिळतो आहे. आपलं शरीर हे सगळ्यात महत्वाचं आपलं व्यक्त होण्याचं काय प्रतीक आहे असं आपण म्हणूया, की त्याच्याशिवाय आपण नाही व्यक्त होऊ शकत. त्यामुळे ते असल्याशिवाय काहीच पुढे घडणार नाही आणि म्हणून असं म्हटलेलं आहे आपल्याकडे, की शरीर माध्यम खलु साधनमच्या असं आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत अन्नमय कोशामध्ये आपल्या, की मग आपण काय आपल्या आई वडिलांच्याकडनं इनहेरिट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये अगदी काय चांगल्या शारीरिक तंदुरुस्तीपासून ते काही आजारांच्या जीन्स इथपर्यंत सगळं असू शकतं. देहयष्टी असू शकते किंवा हे सगळंच जे काही आपल्याला दिसतंय शरीर आपल्या डोळ्यांनी त्याच्यातला बराचसा भाग हा आपल्या पूर्वजांकडून आपल्या आधीच्या पिढ्यांकडून जे काही आपल्यामध्ये क्रोमोसोम्स आलेले आहेत त्याच्यातनं आलेला आहे. पण त्याच्या बरोबरीने या पण 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या इथे चित्रात दाखवल्यात. याची वर्णनं मी फार करणार नाहीये कारण ती आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतील. आपण त्याच्या विकसनाबद्दलच जास्त बोलूया किंवा त्याची चर्चा करूया. पण आपण जो काही आहार घेतो आहोत म्हणजे ज्याच्यामुळे शरीराचं पोषण होणार आहे किंवा कुपोषण होणार आहे असं आपण म्हणूया, की जे आपण इनटेक आपला जो काही आहे त्याच्यावरती बरंच अवलंबून आहे अन्नमय कोशाची धारणा. तसंच एकूण आपलं जे काही जैविक घड्याळ आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराला, मेंदूला किती विश्रांती देतो आहोत याच्यावरती पण ते शरीर किती कसं टिकतं हे अवलंबून आहे. कोणत्या प्रकारची आपली म्हणजे ज्याला काय म्हणूया व्यायाम असा शब्द म्हटलेला आहे पण विहार असा त्याला खरं जास्त चांगला शब्द आहे, की शरीराच्या हालचाली आपल्या किंवा किती नियमितपणे आपण कशा पद्धतीने शरीराला घडवतो आहोत ह्याच्यावरती पण आपला अन्नमय कोश कसा आहे ते अवलंबून आहे. आत्ताच्या ह्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये तर विशेषतः मला वाटतं हे फार प्राधान्याने लोकांना जाणवलेलं आहे आणि मी असे अनेक लोक बघितलेले आहेत की किंवा माहिती झालेले आहेत की व्यायामाबद्दल फार सजग नव्हते पूर्वी म्हणजे कधीतरी जमलं तर करूया, झाला तर करूया वगैरे असं म्हणणारे. पण आता या काळामध्ये अचानक एकदम खूप नियमितपणे व्यायाम करायला लागले आहेत किंवा कोरोना होऊन गेल्यानंतर नाही आता आपल्याला बदलली पाहिजे आपली ही सगळी शैली असं म्हणून नियमितपणे व्यायाम आणि इम्युनिटी बिल्डिंगच्या साठीचे सगळे शारीरिक ज्या काही कसरती आहेत त्या करायला लागलेत. तर त्याच्यामुळे धारणा करण्यासाठीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शरीराच्या ह्या महत्वाच्या आहेत. पण आता नुसती धारणा पुरेशी नाहीये. आपल्याला विकसनाकडे जायचं आहे आणि स्वजाणीवेच्या विकसनाकडे जायचंय. त्यामुळे ह्या अन्नमय कोश जो आहे आपला पंचकोशामधला त्याचं विकसन म्हणजे काय? असा मी विचार करत होते तेव्हा मला काही एक 3-4 मुद्दे लक्षात आले. ते इथे तुमच्या समोर मांडते. एक आठवते गोष्ट अशी की एक खूप मोठे अभिनेते होते आणि आता सुद्धा असे अनेक लोक आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतील की अगदी वृद्धत्वामध्ये सुद्धा त्यांचा एक जोश किंवा त्यांचं शरीर हे अतिशय उत्तम बलदंड अशा पद्धतीचं ठेवलेलं त्यांनी होतं. आणि कोणीतरी त्यांना असं विचारलं की आणि ते नेहमी त्या सुरुवातीच्या त्यांच्या सगळ्या भरामध्ये जेव्हा ते अतिशय प्रसिद्ध होते आणि खूप काम त्यांच्याकडे होतं. तर त्यावेळी सुद्धा ते खूप त्यांची सगळी दिनचर्या नियमित असायची. आहार-विहारावरती अत्यंत कंट्रोल असायचा आणि हे खूप अवघड आहे ना, कारण ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत होते, त्या क्षेत्रामध्ये तर ह्याच्या अशा म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टींची आकर्षणं असणारच आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची असू शकतात किंवा
सहज वाटणारं मदिरापान असू शकतं किंवा खूप जागरण करणं, खूप वेड्या-वाकड्या पद्धतीने दिवस सगळा जाणं हे खूप स्वाभाविक होतं. पण ते त्याच्या बाबतीत अतिशय सजग असायचे. आणि मग त्यांच्या मुलाखतीत एकदा त्यांना कोणीतरी विचारलं, की इतके तुम्ही असे काटेकोर का आहात या सगळ्या बाबतीमध्ये? आणि त्यांनी दिलेलं उत्तर मी त्यांच्या चरित्रात ते वाचलं, ते मला फार आवडलं आणि मला असं वाटतं, की स्वजाणीवेच्यासाठी अन्नमय कोशाचा विचार कसा करायचा, त्याचं एक ते चांगलं उदाहरण आहे. तर ते असं त्याच्यात म्हणालेले मला ते वाक्य अगदी आठवतंय, की अभिनय हा माझा प्राण आहे. अभिनय हे माझं कार्यक्षेत्र आहे आणि ह्या कार्यक्षेत्रामध्ये मला जर उत्तम पद्धतीने व्यक्त व्हायचं असेल, उत्तम टिकून राहायचं असेल, तर शरीर हे माझं माध्यम आहे. आणि जर मी या माध्यमाची काळजी घेतली नाही, मी जर या माध्यमावर प्रेम केलं नाही, तर मग मी मला जे हवंय ते घडवू शकणार नाही. त्यामुळे हे माझं साधन आहे आणि ते साधन मला घासून-पुसून उत्तम ठेवलं पाहिजे, तरच मला जे काही करायचंय ते मी करू शकेन. आणि मला असं वाटतं, की फक्त अभिनेते म्हणून का त्यांनी असं म्हणावं? म्हणजे अभिनेते हे म्हणतात कारण ते आपल्याला दिसतच असतं, की ते प्रत्यक्ष शरीराचा जास्तीत जास्त वापर करतात. पण आपण सगळेच जण वापरत असतो. म्हणजे आपण आपल्या कुठल्याही क्षेत्रात जरी आपण काम करत असलो, तरी सुद्धा जर शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण प्रत्यक्ष कार्यरत ज्याला म्हणता येईल असं आपण राहणार आहोत आणि फुल्ली फंक्शनिंग असं ज्याला म्हणतो तसं राहणार आहोत. तर त्याच्यामुळे हे शरीर आपलं साधन आहे हे समजून जसं मागच्या एका व्याख्यानामध्ये मला वाटतं मी सांगितलं होतं किंवा कोणीतरी सांगितलेलं ऐकलेलं होतं, की टिळकांनी 1 वर्ष त्याच्यासाठी दिलं महाविद्यालयातलं. कोणीतरी त्यांना असं म्हटलं, की "अरे असल्या ह्या तब्येतीने तू काय राष्ट्रकार्य करणार आहेस का?" आणि ते लागून त्यांच्या मनाला ते खूप लागलं आणि 1 वर्ष त्यांनी काही बाकी न करता फक्त शरीर बलदंड होण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे एक ते काहीही आपल्याला जर करायचं असेल, तर आपलं शरीर हे आपलं साधन आहे. हे लक्षात येणं ही त्या अन्नमय कोशाच्या स्वजाणीवेची सुरुवात आहे असं मला वाटतं आणि हे अगदी लहान वयामध्ये सुद्धा लक्षात येऊ शकतं. ते तसं आपण आणून देतो का हा खरं म्हणजे मुद्दा आहे. पण मग असं म्हणताना आपण शरीरावरती प्रेम करायचं का शरीराचं प्रेम आपल्या मनात ठेवायचं? असा एक प्रश्न मला पडला. म्हणजे काय? तर शरीराचं प्रेम याचा अर्थ आता मी ज्याचं वर्णन केलं ते, की हे शरीर महत्वाचं आहे. त्याच्यामधून मला माझं उद्दिष्ट गाठता येणार आहे आणि म्हणून मला ह्या शरीराचं प्रेम असलं पाहिजे, त्याच्याबद्दल आस्था असली पाहिजे. त्याच्यासाठी मी काही वेळ दिला पाहिजे, त्याच्या पोषणासाठी आवश्यक ते सगळं केलं पाहिजे. पण असं करता-करता नकळत मी माझ्या शरीरावरच प्रेम करायला लागते का फक्त? आणि मग तो स्वजाणीवेतला अडथळा ठरेल की काय असं मला वाटतं. आता आपल्या श्रोत्यांच्यापैकी जर कुणाला हे थोडंसं सांगावसं वाटलं, तर मी असं आवाहन करीन, की तुम्हाला या मुद्द्यावरती काय वाटतं? एक दोघांनी सांगावं. कारण फक्त व्याख्यानापेक्षा थोडंसं इंटरॅक्शन झालं तर मला जास्त आवडेल. शरीरावरती प्रेम असणं म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की शरीरावरती प्रेम असणं म्हणजे ला जे हवंय ते आपण त्याला पुरवणं म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे जिभेचे चोचले असतील किंवा अजून असं काही हं, हं, की हं, त्याला हं. आपल्याला जे वाटलं की ते आपण करणार हां, असं. हां. बरोबर. म्हणजे शरीराच्या म्हणजे मागण्यांमागे आपण धावत जातोय का? धावत जातोय असं मला हं. वाटतंय या बरं, शब्दाने. बरोबर. अजून कोणाला काही वेगळं वाटतंय? नकळत आपण शरीराचं प्रेम. हॅलो. हां, 1 मिनिट हां. मंगलाताई काहीतरी बोलत होत्या. बोलू देत बोलू देत. हां, मंगलाताई तुम्ही बोलत होता? हॅलो? हॅलो. हां, बोला. आपलं सुंदर दिसणं ह्याच्याकडे पण माणूस खूप ते शरीरावरचं प्रेम आहे असं हो, वाटतंय मला. हो, हो. बरोबर. म्हणजे जसं मंदारजींनी सांगितलं, की माझ्या शरीराला हे हवंय, हे हवंय, हे हवंय म्हणजे गरज म्हणून नाही. गरज म्हणून नाही. पण एक काय म्हणूया आपण म्हणजे भोग सवय म्हणून लागते किंवा हां, हां. बोला. भोग या अर्थी की मला हे अगदी हवंय आणि बरोबर. मला भोग हे या अर्थाने. भोगायचंय. बरोबर, बरोबर. तर
शरीराला म्हणजे जे आपण पंचेंद्रिय जी म्हणतो आहोत त्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून जे जे मिळत असतं त्याच्यावरती जर प्रेम बसायला लागलं खूप आवश्यकतेपेक्षा जास्त, तर मग ते शरीरावर प्रेम निर्माण होतं. किंवा आता जसं दुसऱ्या ताईंनी सांगितलं की मग माझं शरीर आहे ना, मग ते असंच दिसलं पाहिजे आणि मग ते असं वेगळं दिसलं तर ते मला चालणार नाही. म्हणजे ते शरीराच्या बाबतीमधलं एक ऑब्सेशन ज्याला आपण म्हणतो, तर असं सुद्धा कधी कधी त्याच्यातनं निर्माण होऊ शकतं जर शरीरावरच फक्त आपण प्रेम करायला लागलो तर. हॅलो. हा हॅलो. हा बोला. हा, मी बोलू का? हो हो बोला म्हणजे ना. म्हणजे नार्सिसिस्ट प्रेम असं म्हणता येईल का, की मला माझं सगळं लक्ष म्हणजे मी कशी दिसते, मी कशी लोकांना जाणवते किंवा सगळं जे आहे ते फक्त म्हणजे मी म्हणताना appearance वर. इथे बरोबर आहे, मी म्हणताना पण शरीरावरती फोकस आहे जास्त. मी हो, मध्ये सगळेच शरीरच. गोष्टी येतात है ना. बरोबर आहे, शरीरावरचा, आपल्या हा शरीरावरचा म्हणजे असेल बरोबर म्हणजे. म्हणजे हा उदाहरणार्थ म्हणजे आता एक नवीन आजार एक नोंदवला गेलेला आहे. आजच सकाळी चतुरंगमध्ये पण त्याच्याविषयीचा एक लेख आलेला आहे पहा, की हे जे माध्यमातून निर्माण झालेले, माध्यमाच्या अतिवापरातून निर्माण झालेले आजार आहेत त्याच्यामध्ये सेल्फायटिस नावाचा एक आजार आहे असं हो. नोंदवलं गेलेलं आहे आता. हा म्हणजे स्वतःच्या दिसण्याचं इतकं ऑब्सेशन आहे की सतत मला फक्त माझ्या शरीराकडेच बघावं असं वाटतं किंवा इतरांनी पण माझ्या शरीराकडे सतत बघावं असं वाटतं. तर स्वजाणीवेच्या विकसनाच्या बाबतीमध्ये म्हणजे अन्नमय कोशाच्या विकसनाच्या बाबतीत मला असं वाटतं की हे असं ऑब्सेशन शरीराचं हे फार अडथळा असू शकतं. त्यामुळे त्याच्यावर आपण नक्की विचार केला पाहिजे. खूप पूर्वी एक अभिनेत्री अशा होत्या ज्यांच्याबद्दल असं सांगतात, त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की त्या वयोवृद्ध होऊन गेल्या, पण त्यांनी स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहून ठेवलेलं होतं की मी गेल्यानंतर माझा पूर्ण मेकअप केल्याशिवाय माझं लोकांसमोर आणू नका. इतकं त्यांचं त्या शरीरावरती प्रेम होतं की शरीर सोडून गेल्यानंतर सुद्धा माझं शरीर असं दिसलं पाहिजे लोकांना. इतकं त्याच्याबद्दलचं पराकोटीचं ऑब्सेशन हे असू शकतं आणि ती एक मोठी, मी असं म्हणेन की एक अडथळा आहे तो आपल्या स्वजाणीवेच्या विकसनाबद्दलचा. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये त्याला त्या अडथळ्याला पार करण्यासाठी काय करता येईल, तर इथे स्वीकार करणं. म्हणजे मग स्वीकार कशाचा आहे, तर सगळ्याच गोष्टींच्या म्हणजे मुळात आपला अन्नमय कोश असा आहे, म्हणजे आपलं शरीर असं आहे, याचा सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला स्वीकार करता येणं. स्वीकार करता येणं याचा अर्थ बदलायचंच नाही असं नाहीये. म्हणजे आता आहे बुवा मी आता एवढं माझं अमुक वजन आहे किंवा अमुक काय मला आता ह्या सगळ्या अशा सवयी आहेत खाण्यापिण्याच्या, त्या काही मी बदलणार नाही असं म्हणणं असं अर्थातच नाही याच्यामध्ये. पण जे अपरिवर्तनीय आहे आपल्या शरीरातलं, तर त्या अपरिवर्तनीय गोष्टींच्या बाबतीमध्ये स्थिर होणं, स्वीकार करणं, त्याच्याबद्दलचा कुठलाही गंड मनात न बाळगणं, ही सुद्धा स्वजाणीवेची एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं, हेल्दी सेल्फ कन्सेप्टची. की त्या अन्नमय कोशामध्ये आता माझी उंची अमुक अशी असणार आहे, की माझ्या आई वडिलांची उंची अशी होती त्यामुळे माझी उंची अशी आहे, मी एकदम 5'9", 5'10" काय असणार नाही. तर त्याचा स्वीकार करता येणं किंवा काही आजारपणांच्या शक्यता कदाचित माझ्या बाबतीमध्ये जास्त असू शकतात. मग त्या वेगवेगळ्या कारणांमुळे असतील, म्हणजे कदाचित हेरिडिटीमुळे असतील, कदाचित काही झालेल्या अपघातांमुळे असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या. तर त्या सगळ्याचा जे अपरिवर्तनीय आहे शरीराच्या बाबतीत त्याचा एक मोकळेपणाने स्वीकार करणं आणि मग जे बदलू शकतं, जे मला अधिक अन्नमय कोश माझा चांगला करण्यासाठी करता येऊ शकतं, त्या सगळ्याची जोड देणं, त्याच्यातनं ते परिवर्तन घडवणं. आता हे सगळं खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मी 0 फिगरकडे जाता येणं हे पण मला परिवर्तन वाटू शकतं. मग ते हेल्दी आहे का खरंच? त्याच्यामुळे मला नक्की काय मिळणार आहे आणि ते मी कशासाठी करते आहे परिवर्तन? माझ्या अन्नमय कोशामध्ये मी जो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करते तो कशासाठी करते आहे? तो माझं शरीरावर प्रेम आहे म्हणून का मला शरीराचं प्रेम आहे म्हणून? ह्या प्रश्नाकडे सारखं त्याला जोडून बघायला पाहिजे असं मला वाटतं. एक मला इंटरेस्टिंग केस आठवते, फार वर्षापूर्वी ती काउन्सिलिंगसाठी आलेली एक केस होती की त्याच्यामध्ये
आई आणि मुलीच्या मध्ये खूप एक बेबनाव निर्माण झालेला होता. आणि त्याचं कारण असं होतं, की म्हणजे त्या मुलीशी बोलत असताना हे लक्षात आलं नंतर, की आई ही खूपच काय म्हणूया आपण स्वतःच्या दिसण्याबद्दल सजग होती खूप. आणि एका अर्थाने चांगलं होतं, म्हणजे शी वॉज अलर्ट, शी वॉज व्हेरी वेल केप्ट. पण त्यांना खूप ते नवीन-नवीन फॅशन्स पण करायला आवडायच्या आणि त्या सतत असं आहे, की म्हणजे मी लहान दिसले पाहिजे. आणि त्या मुलीला ते अजिबात आवडत नव्हतं, कारण ती ज्या टप्प्यामधनं जात होती वयाच्या, त्याच्यामध्ये ती कुठेही गेली आईबरोबर, की सतत तिची आणि आईची तुलना व्हायची आणि "हो, तुम्हाला एवढी मोठी मुलगी आहे, वाटत नाही बरं का." असं तिला सगळ्या त्या आईला ऐकायला लागायचं आणि तिला त्याचा खूप आनंद व्हायचा, पण मुलीला त्याचा फार त्रास व्हायचा. आणि मुलीला असं वाटायचं, की ही माझी आई म्हणून का नाही येत माझ्याबरोबर? म्हणजे ही का सतत लहान दिसण्याचा प्रयत्न करते? आता हे नातेसंबंधांचा ताण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यामध्ये म्हणजे कुठल्या भूमिकेमधून आपण कुठे जात असतो आणि त्यावेळेला तो स्वीकार जर का आपला नसेल, तर काय प्रश्न निर्माण होऊ शकतात असं एक त्यावेळेला लक्षात आलेलं होतं. मग आम्ही त्या बाईंशी बोलताना असं म्हटलं, की तुम्ही स्वतःला एक फिट करण्यासाठी खूप प्रयत्न करता ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा-जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीबरोबर जाता, तेव्हा-तेव्हा तुम्ही शक्यतो असं बघा, की मुलगी आता तिचं पुढचं आयुष्य आणखीन काय म्हणायचं ते त्याच्यासाठी ती सज्ज होतीये. ती किशोरावस्थेमध्ये आहे. तिला स्वतःची आयडेंटिटी आता काहीतरी प्रूव्ह करायची आहे. शरीराने सुद्धा प्रूव्ह करायची आहे. तर तिच्याबरोबर तुम्ही असाल ना, त्यावेळेला तुम्ही जरा थोड्याशा आईसारखं वागा. म्हणजे आईसारख्या तिच्या अपेक्षा ज्या आहेत त्याप्रमाणे पेहराव करा. त्याप्रमाणे थोडंसं तुम्ही तिच्यापेक्षा मोठं दिसलात तरी काही फार बिघडत नाही. असा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्यावर मग तो प्रश्न थोडासा सुटला होता. तर त्यामुळे परिवर्तन कशात करायचं आणि काय करायचं याचा पण विचार आपल्याला नक्की करायला पाहिजे. आता मला वाटतं आता इथे जे सदस्य सगळे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये अ, वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरचे लोक असतील. म्हणजे अगदी काही 30-35 पासून ते 60-70 पर्यंतचे किंवा त्याच्याही पुढचे काही लोक असतील. आणि आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे, की जसं-जसं आपण एका टप्प्यामधून पुढच्या टप्प्यात जायला लागतो तसं-तसं एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे आनंद पण होत असतो, की आपण या टप्प्यांवर अमुक-अमुक निर्माण केलं, काही कमावलं, काही यश मिळवलं वगैरे. पण त्याच वेळेला एक मनामध्ये अ, थोडीशी काय म्हणूया आपण धास्ती किंवा आपण आता हा टप्पा ओलांडून पुढे गेलो. आता आपलं वय आणखीन वाढलं, म्हणजे आपल्या क्षमता कमी होणार किंवा आपल्याला आता अमुक-तमुक हे जमेल की नाही, अशा सुद्धा भावना मनामध्ये आपल्या येऊ शकतात. त्यामुळे जे काही शरीर आपलं वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातं आहे, तर त्याच्यात जो काही बदल आपल्या शरीरामध्ये होणार आहे, कितीही तुम्ही प्रयत्न केलेत तरी काही बदल हे तुम्ही टाळू शकणारच नाही आहात. तर त्या बदलांचा सुद्धा सहज स्वीकार करणं आणि त्या सगळ्या उंबरठ्यांमधनं डौलदारपणे, सहजपणे प्रवास करणं हा पण अन्नमय कोशाच्या बाबतीतल्या स्वजाणीवेचा एक महत्त्वाचा भाग आहे, असं मला वाटतं. आणि मला त्याच्यासाठी अगदी सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी उदाहरण पटकन डोळ्यासमोर येईल म्हणून देते, की जे अभिनेत्र्या अनेक आपण बघतो, की ज्याच्यामध्ये अशा 1-2 अभिनेत्र्या 2-3 आपल्याला डोळ्यासमोर दिसतात, की ज्या दे हॅव एज्ड व्हेरी ग्रेसफुली. तर त्याच्यात एक वहिदा रेहमानचं मला नेहमी नाव डोळ्यासमोर वाटतं, की ती कुठेही तुम्ही जर आता सुद्धा ती जेव्हा काही मंचांवरती येते किंवा याच्यावर बघितलं तर तिने सगळं स्वीकारलेलं आहे, जे काही बदल झालेले आहेत ते आणि त्याच्या सकट ती ग्रेसफुल आहे. आणि त्याच्या उलट काही अभिनेत्री ह्या आपण कायम 45च्या पेक्षाही 25च्या कसा दिसू आणि 20च्या कशा दिसू याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात आणि विच इज डेफिनेटली व्हॉट आय वुड से की नॉट कन्व्हिन्सिंग इनफ. आणि त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा ते अवघड आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं तशी ती परिस्थिती येऊ शकते, की मला नाहीच कधी असं दिसायचं. मला वल्नरेबल दिसायचंच नाही. आणि मग अर्थातच चौथा मुद्दा आहे तो शारीरिक आव्हानांसाठीची सज्जता. म्हणजे अन्नमय कोशाच्या स्वजाणीवेमध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, की आता ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरून जात असताना किंवा अशा आकस्मिक उद्भवणाऱ्या काही आपत्ती जशा कोरोनासारख्या, की ज्याची आपण कल्पना केली नव्हती कुठल्याही वयामधले लोक असलो तरी. मग ह्या सगळ्यासाठीची सज्जता माझी किती आहे? त्याच्यासाठी मी काय प्रयत्न रोज करते आहे? माझं क्लॉक मी त्याच्यासाठी कसं वापरते आहे? तर ह्या सगळ्याच्या बाबतीमधला विचार असणं म्हणजे मला वाटतं, की स्वजाणीव आणि अन्नमय कोश या दोन्हीचा आपण काहीतरी एकत्र विचार करू शकतो.
पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा जो कोश आहे तो प्राणमय कोश. अन्नमय कोश हा नुसतंच शरीर आहे, पण ते शरीर ज्या ऊर्जेमुळे व्यक्त होत आहे ती ऊर्जा म्हणजे आपला प्राण. तत्वज्ञानाच्या भाषेत किंवा योगाच्या भाषेमध्ये सांगायचं तर प्राण म्हणजे श्वास. कारण श्वासाशिवाय सगळंच अशक्य आहे, म्हणजे श्वास थांबला की सगळंच थांबलं. त्याच्यामुळे प्राणायाम म्हणजे आपण श्वसनाचे व्यायाम करतो त्याला प्राणायाम असं म्हणतो. पण प्राणायाम म्हणजे फक्त श्वसनाचा व्यायाम आहे असं नाही, किंवा प्राणमय कोश श्वासाशी आहे असं नाही. तर जे जे आपण अभिव्यक्त करतो किंवा ज्या ज्या पद्धतीने आपण व्यक्त होत असतो ते सगळं आपलं प्राणमय कोशाशी संबंधित आहे. म्हणजे त्याच्यातनं आपली ती जी काही ऊर्जा आहे ती सगळी व्यक्त होणार आहे. म्हणजे अगदी एक साधं वाक्य सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती जेव्हा मृत होते ती व्यक्ती मृत होण्याच्या अलीकडपर्यंत ती व्यक्ती असते आणि त्याच्यानंतर ती शरीर होऊन जाते. म्हणजे आता हे थोडं ऐकायला विचित्र वाटेल, पण आपण असं म्हणत नाही की अमके तमके गृहस्थ इथे झोपलेत. आपण असं म्हणतो की अमक्या तमक्यांचं हे शरीर आहे, अमक्या तमक्यांची ही बॉडी आहे. म्हणजे ज्या क्षणापर्यंत ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये होती, तो श्वास चालू होता, तो प्राण येत आतमध्ये जिवंत होता, तोपर्यंत ती व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे हा प्राणमय कोश जो आहे तो म्हणजे मूलभूत आपली सगळी जी ही बाह्य म्हणजे बाहेर आपल्याला जे काही आपलं शरीर व्यक्त करायचंय त्याच्यासाठीची रचना आहे असं आपण समजूया. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, आपलं उठणं बसणं चालणं बोलणं हे सगळं त्याच्यामध्ये येतं. मग या प्राणमय कोशाचं संवर्धन किंवा ह्या स्वजाणीवेचा विकास कसा करायचा किंवा ही स्वजाणीव आपली अधिक नेमकी कशी करायची आणि ती प्रगल्भ कशी करायची. तर लताताईंनीच लिहिलेलं एक फार सुंदर पद्य आहे प्रबोधिनीमध्ये. हे आनंदी गाणे नावाचं, जे प्रबोधिनीमधल्या काही मैत्रिणी इथे आज गटामध्ये उपस्थित आहेत त्यांना ते आठवेल. आणि त्याच्या एका कडव्यामध्ये असं हे वाक्य आहे, उसळून येता हृदयामधून उत्साहाचे झरे, पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे. तर तसं उसळून येता हृदयामधून उत्साहाचे झरे म्हणजे हे जे काही प्राणमय ऊर्जा सगळी जी काही आपली आहे, हे जे उत्साहाचे झरे आपले आहेत ते आपल्याला कसे टिकवून धरता येतील, ते आपल्याला अधिकाधिक कसे निर्मळ करता येतील याचा प्रयत्न करणं म्हणजे प्राणमय कोशाची आपल्या जोपासना करणं किंवा ती स्वजाणीव आपली समृद्ध करणं असं आहे. मग त्याच्यासाठी कशा कशाचा विचार करायला पाहिजे असं वाटतं. तर त्याच्यात हा एक पहिला मुद्दा मला असं वाटतो की प्रत्येकाने आपण आपला एक जैविक घड्याळ आपलं कसं आहे स्वतःचं हे थोडंसं बघायला पाहिजे. कारण प्रत्येकाचे रिदम्स हे वेगळे असतात. त्याच्यावरती पण खूप संशोधन चालू आहे. सर्कॅडियन रिदम म्हणतात त्याला, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास चालू आहे. की काही मुलं आपण असं बघतो की ज्यांना पहाटे उठायला खूप आवडतं, म्हणजे मूलतःच आवडतं, त्यांची लवकर सकाळ होते आणि ते भरा त्यांचं सगळं आटोपतात आणि मग 9 सव्वा 9ला त्यांची रात्र होऊ शकते की झालं आता म्हणजे मला विश्रांती हवी. आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना रात्री 8, 8:30, 9 नंतर त्यांची ऊर्जा वाढायला लागते आणि मग ते सगळं रात्री जागून भरपूर काम करतात, सकाळी मात्र त्यांना लवकर उठवत नाही. जरी आपल्याकडे आपण लवकर उठे लवकर निजे त्याला धनसंपदा भेटे असं म्हणत असलो तरी मुळामध्ये काही लोकांच्या बाबतीमध्ये हे जैविक घड्याळ हे थोडंसं वेगळं पण असू शकतं आणि प्रत्येकाचा स्वतःचं एक असं जैविक घड्याळ काहीतरी अनुभवांमुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नर्चरिंगच्या पॅटर्न्समुळे हे तयार होत असतं. थांबू का मी मध्ये थोडी? आवाज कमी येतोय का? नाही परफेक्टली चाललंय, व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित. एक दोघांना जरा अडचणी येत असेल तर थोडी आपलं कनेक्शन बघितलं तरी चालेल. त्यामुळे आपलं जैविक घड्याळ काय सांगतं आपल्याला ह्याच्याकडे लक्ष ठेवणं. कारण आता काय झालंय की व्यावसायिक सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांमुळे नकळतपणे आपली जैविक घड्याळ ही आपल्याला व्यवहारतः जशी हवी आहेत तशी आपण ती बदलण्याचा प्रयत्न करतो.
आणि मग ती जर का फार एका मर्यादेच्या पलीकडे बदलायला लागली तर मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावरती व्हायला लागतात असं दिसलेलं आहे, शरीरावर आणि अर्थातच आपल्या ऊर्जेवरती सुद्धा. विशेषतः जे लोक हे खूप उजेडामध्ये काम करतात, म्हणजे अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की कार्यालयांमध्ये आता जरी गेल्या वर्ष दीड वर्षात खूप लोक घरून काम करत असले तरी अनेक कार्यालयांच्या मध्ये रात्रंदिवस जिथे काम चालतं तर तिथे एक प्रकाश योजनेची अशी एक वेगळी रचना असते की 24 तास तिथे भगभगीत प्रकाश असतो, ट्यूबलाईट्सचा किंवा त्या अंतर्गत जे काही दिवे सगळ्या इंटिरियर मध्ये बसवलेले असतात त्याचा. आणि त्याच्यामुळे तिथे काम करणाऱ्या लोकांना सृष्टीमध्ये काय बदल होतो आहे, प्रकाश कसा कसा बदलत जातो आहे ह्याची जाणीवच होत नाही. आणि जी जाणीव खरं म्हणजे आपल्याला माहितीये की आपल्या सगळ्या शरीराच्या जैविक घड्याळाशी जोडलेली असते. आणि अनेक डॉक्टर्स कदाचित आपल्या ह्या गटामध्ये असतील किंवा आहेतही, तर त्यांना ह्याची खूपच चांगली कल्पना आहे की सकाळी उठल्यानंतर विशेषतः आयुर्वेदामध्ये तर दिनचर्या हा एक महत्वाचा भाग आहे डायग्नोसिस आणि उपचारांसाठीचा. तर त्याच्यामध्ये उठल्यानंतर काय प्रकारचे बदल शरीरामध्ये होत असतात, त्याला पूरक अशा प्रकारचं बाहेरचं वातावरण कसं असतं किंवा जर तसं बाहेरचं वातावरण कसं असेल त्याप्रमाणे आपल्या दिनचर्येत काय बदल करायला लागतो ह्याच्यावर खूप काम चालू आहे. पण तरी सुद्धा काही व्यावहारिक गोष्टींच्यामुळे काही अपरिहार्य गोष्टी असू शकतात, आपल्याला काही सगळ्या गोष्टीत से असतो असं नाही. पण तरी सुद्धा आपलं जैविक घड्याळ हे मुळात कसं आहे आणि ते आपण किती एक्सप्लॉइट करतो आहोत किंवा किती बदलतो आहोत ह्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. आणि तशी जर ती आपल्याला व्यवस्थित जाणीव झाली तर मग ती कुठल्या टप्प्यावरती आपल्याला ती म्हणजे ती आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाते आहे किंवा त्याच्यामुळे विपरीत परिणाम होण्याच्या टप्प्याला ती आली आहे हे कळू शकेल. आणि मग तिथे आपल्याला काही योग्य ते काय त्याच्यावरती उपाय हे शोधता येतील. दुसरा जो भाग आहे त्याच्यातला तो की ही ऊर्जा जी आपल्या शरीरातली किंवा आपल्या आहे तर ती व्यक्त आपण कशी करतो. हे जे आपलं बोलणं चालणं उठणं आहे ते माध्यम आपलं कसं आहे, त्याची पद्धत आपली कशी आहे ह्याच्यावरती सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा एकूण व्यक्तिमत्वाचा व्यक्तिमत्व इतरांना कसं वाटतं आहे आणि आपल्या स्वतःला सुद्धा कसं वाटतं हे खूप अवलंबून आहे. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात की बोलत असताना कशा पद्धतीने आपण शब्द रचना करतो आहोत, आपल्या आवाजाचा टोन कसा आहे. आणि हे सगळं इंटरकनेक्टेड आहे, म्हणजे असं नाहीये की प्राणमय कोश काहीतरी वेगळा आहे, मनोमय कोश काहीतरी वेगळा आहे, विज्ञानमय कोश काहीतरी वेगळा आहे असं नाहीये. आपण आता सोयीसाठी ते सुट बघतोय. शब्द आपल्याला विज्ञानमय कोशामधनं येतात, त्या शब्दांचा उच्चार करताना जो टोन आपण वापरतो आहोत तो कदाचित आपल्या भावनिक सगळ्या स्थितीशी संबंधित असतो, पण प्रत्यक्ष व्यक्त होताना समोरच्या व्यक्तीला आपण जे दिसतो ते आपल्या अभिव्यक्तीतून दिसतो. त्यामुळे ही पद्धत आपली कशी आहे, ते आपलं माध्यम आपण कसं निवडतो आहोत. आता हे माध्यम प्रत्येक वेळेला शरीर असेल असं नाहीये, म्हणजे जसं बोलणं चालणं हे माध्यम आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या कलांमधून सुद्धा आपण अभिव्यक्त होत असतो आणि ती सुद्धा आपल्या प्राणमय कोशाचीच एक व्यक्त होण्याची पद्धत किंवा व्यक्त होण्याचं माध्यम आहे असं आपल्याला नक्की समजून येतं. म्हणजे मला असं आठवतंय की एका अभ्यासामध्ये असं केलेलं लक्षात आलेलं होतं की कुंभार जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात, म्हणजे मातीचं काम करत असतात किंवा मातीच्या वस्तू बनवणारे कारागीर हे त्या चाकावरती ती सगळी माती त्याचा गोळा आणून त्याच्यावरती ते चाक फिरवून आपल्या हाताने त्याला आकार वेगवेगळ्या प्रकारचा देत असतात किंवा नुसती माती घेऊन मळून त्याच्यातनं गोष्टी करत असतात. तर त्याच्यामध्ये असा एक अभ्यास आलेला होता की जी काही मनस्थिती असते किंवा त्या लोकांचं जे काही विचार असतात तर त्याचा सुद्धा परिणाम हा त्या वस्तूंच्या सगळ्या अॅक्युरसीवरती किंवा त्या वस्तूंवरच्या चेहऱ्यावरती कसे भाव दिसतात याच्यावरती होत असतो. आपल्याला सगळ्यांना माहितीये की गणपती आल्यानंतर जाहिराती सुरू होतात सगळीकडे की पेणचे गणपती, मग अमुक इकडचे गणपती. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर गणपती बनवणाऱ्या कारागिरांशी बोललात तर तुमच्या असं लक्षात येईल की
ते म्हणतात सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात अवघड जर काही असेल डोळे. गणपतीच्या बाबतीमध्ये करणं, तर कोणी सांगू शकेल का? काय सगळ्यात अवघड वाटतं त्यांना? डोळे. अगदी बरोबर आहे, डोळे. कारण त्या गणपतीचे सगळे जे काही म्हणजे काय म्हणूया आपण प्राण ओतणं आहे त्या मूर्तीमध्ये ते त्या डोळ्यांमधनं होत असतं. आणि त्यामुळे ते डोळे रंगवताना आम्ही कसे आहोत याच्यावरती खूप अवलंबून आहे, असं एका मुलाखतीमध्ये मी ऐकलेलं होतं, की आमचं जर का चित्त स्थिर नसेल आणि आम्ही जर का त्या वेळेला पुरेसे प्रसन्न नसू, तर मग आम्हाला ते डोळे चांगले रंगवता येत नाहीत. म्हणजे ही जी काही प्राणमय कोशाची अभिव्यक्ती आहे किंवा प्राणमय ही जी ऊर्जा व्यक्त करणं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल, की आपल्या पुढच्या मनोमय कोशाचा खूप वाटा आहे. पण हे माध्यम महत्वाचं आहे. त्यामुळे मी कशी बोलते, मी बसताना कशी बसते, मी डौलदार हालचाली करते आहे का, काहीतरी काय असं मेंगळटासारखं काहीतरी वागते बोलते आहे, तर ह्या सवयी छोट्या छोट्या ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत. मला माझा एक अनुभव इथे सांगावासा वाटेल आणि मग मी पुढे जाते. आपला वेळ हळूहळू संपत येणार आहे. मी शाळेमध्ये असताना खूप भराभर बोलत असे. म्हणजे आता सुद्धा मी तुलनेने बरीच भराभर बोलते. इतरांच्या तुलनेने, पण त्यावेळेला मी खूपच भराभर बोलत असे. आणि इतकी भराभर की एका स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता, वक्तृत्व स्पर्धेमध्ये 10वीत असताना. तर मला माझं भाषण 7 मिनिटाचं करायचं होतं. ते मी तयारी वगैरे सगळी केली. आणि घरामध्ये वाचून दाखवताना, कारण तेव्हा तो एक हे होता की तयार करायचं, वाचून बघायचं वगैरे. वाचून बघतानाचं ते भाषण 7 मिनिटाचं मी प्रत्यक्ष जवळ-जवळ 3.5 मिनिटात संपवून खाली पण उतरले. आणि मग नंतर मला असं ते लक्षात यायला लागलं, की अरे आपल्याला बोलायला आवडतंय किंवा बोलता येतंय, पण आपण जर असे इतके भरभर बोललो, तर मग समोरच्यांना कळतच नाही आपण काय बोलतोय ते. आणि खूप मुलांच्या बाबतीमध्ये ही समस्या नंतर पालक घेऊन यायला लागले. आणि मग असं लक्षामध्ये यायला लागलं, की विचारांची गती आणि अभिव्यक्तीची गती ही मॅच होत नाही. म्हणजे विचार इतक्या गतीने धावत असतात आणि त्या गतीने बोलायचा मुलं प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांना आधी थोडंसं काय म्हणूया कूल डाऊन कसं करायचं आणि विचार सुद्धा त्यांचे गतीने येत असले तरी त्याची गती कमी करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स शिकवायची. असं उलटं करायला लागलं आणि मग त्याचा परिणाम म्हणून हळूहळू बोलणं हे प्रयत्नपूर्वक मुलं सुद्धा काउन्सिलिंगला येणारी त्याचा स्पीड कमी करायला लागली. पण म्हणजे असे खूप गमतीचे भाग याच्यामध्ये आहेत, की आता याच्यामध्ये मनस्थितीचा काही संबंध नाहीये. पण एक सवय भराभर बोलायचं, की ज्याच्यामुळे समोरच्याला ते लक्षातच येत नाही. मग ही आपल्याला बदलता येईल का? किंवा स्पष्टता असेल उच्चारांची, त्याच्या बाबतीमध्ये असेल. अशा सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करू शकतो. तिसरा जो मुद्दा इथे वाटतो तो अभिव्यक्तीमधली आल्हादकता आणि तत्परता ह्या दोन्हीचा मिलाफ आपल्याला काही करता येईल का प्राणमय कोशाचा विकास करत असताना. म्हणजे जे काही आपलं व्यक्त होणं असेल ते समोरच्याला आल्हादक वाटलं पाहिजे. आल्हादक हा शब्दच मला फार आवडला. कारण म्हणजे आपण नुसतं प्रसन्न असं म्हणतो किंवा छान असं म्हणतो, त्याच्यापेक्षा एक वेगळी शेड या शब्दामध्ये आहे असं मला वाटतं. आपल्या एका भावगीतामध्ये पण ते शब्द आहेत, आल्हादक मुखचंद्रही होता असे. तर हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये एक कम्फर्ट असा व्यक्त होतो, की आपल्या अभिव्यक्तीमुळे समोरच्याला कम्फर्टेबल वाटतंय का? आणि आपल्यालाही कम्फर्टेबल वाटतंय का? आणि त्याचबरोबर आपण खूप वेळ घेऊन व्यक्त होत नाही होत ना, म्हणजे जी काही आपली अभिव्यक्ती आहे ती पुरेशी तत्पर आहे ना. मग तो फीडबॅक असेल किंवा काही असेल, तर तो तत्पर आहे ना, का आपण खूप वेळ घेतोय, खूप स्लो आहोत. तर कम्फर्टेबल वाटणं ह्या दोन्हीचा काही मिश्रण आपल्या प्राणमयाच्या विकासामध्ये करता येईल का, असा एक मला मनामध्ये विचार येऊन गेला. आणि चौथा मुद्दा पुन्हा महत्वाचा आहे, की भाषा ही जर प्राणमय कोशाची एक महत्वाची अभिव्यक्ती असेल, तर तिचा वापर आपण कसा करतो आहोत. म्हणजे आता मागच्या वेळेला सुद्धा मी लताताईंचं जेव्हा रेकॉर्ड केलेलं सगळं ऐकलं आणि नेहमीच जेव्हा त्यांचं ऐकत असतो तेव्हा हे असं सतत जाणवतं, की त्यांचं ऐकत असताना एक असा
मी मगाशी म्हणलं तसं आल्हादकता त्याच्यामध्ये असते आणि एक प्रकारची जादू असते की ते जे काही त्या बोलत असतात ते आपल्याला माहितीये की त्या सगळं हे अत्यंत आतून त्यांचं सगळं येत असतं. त्याच्यात कुठेही विनाकारण केलेला असा काय मोठा पसारा आहे किंवा काहीतरी खूप जे त्यांना अनुभवलेलं त्यांनी नाहीये त्याच्याबद्दल त्या काहीतरी खूप चढवून वाढवून सांगतायत असं कधीच मला आतापर्यंत अनुभवाला आलेलं नाही. आणि असं म्हणजे लताताई असं मी म्हणते ते उदाहरण तुम्ही मागच्या वेळेला त्यांचं ऐकलंय म्हणून, पण असे अनेक लोक आपल्या अवतीभोवती असतात की ज्यांचं बोलणं हे ते फार उत्तम वक्ते नसतील कदाचित, पण ते जे काही बोलतात ते इतकं सच्च असतं की त्याच्यामुळे ती जादू जी आहे ती आपल्या मनाला स्पर्श करून जाते. त्यामुळे आपल्या प्राणमय कोशाच्या अभिव्यक्तीमध्ये आपल्या भाषेचा किंवा आपल्या बोलण्यामध्ये असा सच्चेपणाचा स्पर्श हा आपल्याला कसा वाढवता येईल याच्यावर आपण जरूर विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मग काही काही व्यक्ती आपण आपल्या अवतीभोवती असं बघतो की शब्दवल्गना असं ज्याला म्हटलेलं आहे की मी अव करेन, मी तेव करेन, मी असं आहे, मी तसा आहे, मी अशी काम करते, मी तशी काम करते. म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य नसेल असं नाहीये, परंतु त्या तथ्यामध्ये त्या मीचं जे ऑब्सेशन आहे, पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की ते मनोमय आणि विज्ञानमय कोशाशी जोडलेलं आहे. ते किती आहे याच्यावरती त्या व्यक्तीची आम्ही एक छोटासा एक्सरसाइज घेतो वेगवेगळ्या शिबिरांच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये असं सांगतो की 1च मिनिट दोघांनी पुढे येऊन बोलायचं. कोणी दोघांनी पुढे येऊन बोलायचं आणि त्या 1 मिनिटामध्ये मी हा शब्द कुठेही आला नाही पाहिजे. मी, मला, माझे, माझ्यासाठी, माझ्याकडून वगैरे काही मीशी संबंधित कुठलाही शब्द 1 मिनिट आला नाही पाहिजे, पण संभाषण तुटलं नाही पाहिजे, चालू ठेवायचं. 1 मिनिट बोलायचं. अतिशय अवघड जातं हे करणं. कारण इतकी ती मीची जाणीव आपल्या मध्ये ती अशी घट्ट रुतलेली असते की आपल्याला मीचा वापर न करता 4 वाक्य बोलायची आहे. त्याच्यासाठी फार पूर्वतयारी लागते. मला असं वाटतं की प्राणमय कोशाच्या विकासासाठी आपल्याला जरूर असे एक्सरसाइजेस करून बघायला हरकत नाही की ज्याच्यातनं आपली भाषा ही त्या मीला वगळून आपल्याला कशी देता येईल आणि ती ऊर्जा जी काही आपली आहे ती सच्चेपणाने आपल्याला कशी पोहोचवता येईल. प्राणमय कोश हा आता म्हटलं तसं ऊर्जेचा एक स्रोत आहे, अभिव्यक्तीचा एक मोठा प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये आहे. त्याच्याबरोबर मग तिसरा महत्वाचा कोश येतो केंद्रस्थानी पुन्हा एका अर्थाने असलेल्या आपल्या सगळ्या लौकिक अस्तित्वाच्या. आनंदमय कोश हा आणखीन पलीकडचा आहे. पण आपल्या लौकिक अस्तित्वाच्या मध्ये असणारा हा मनोमय कोश आहे की ज्याच्याबद्दल खरं तर आपण सगळेच खूप सजग आहोत आणि म्हणूनच आपण या व्याख्यानाला पण उपस्थित राहिलेलो आहोत. की जन्मापासून किंवा जन्मपूर्व अवस्थेपासून खरं तर ज्याची सुरुवात होते असं मानलं जातं. कारण आता अनेक प्रीनेटल स्टडीज सुद्धा आहेत की ज्याच्यामधून गर्भावस्थेमध्ये सुद्धा भावना काही प्रमाणामध्ये असतात, तरंग असतात भावनांचे असं मानलं गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे ऑल इज वेल वगैरे म्हटलं की त्या बाळाला बरं वाटतं किंवा मग ते किक मारतं वगैरे हे त्याचे आणखीन दृश्य काही काय असे ठसठशीत आपण म्हणूया लोकांना समजतील अशा प्रकारची काही उदाहरणं आपल्याला चित्रपटांमध्ये बघायला मिळतात. पण हे भावना विश्व हे आपली साथ मरेपर्यंत सोडत नाही आणि त्याच्यामुळे हा जो मनोमय कोश आहे तो खरं तर आपल्या सगळ्या काय म्हणूया अभिव्यक्तीला किंवा सगळ्या अन्नमय कोशाला सुद्धा किंवा आनंदमय कोशाकडे जाण्यासाठी सुद्धा एक महत्वाचं माध्यम आहे आणि त्या सगळ्याला तो असा वेटाळून असतो. त्यामुळे त्याच्याबद्दल तर खूप विचार आपल्याला करायला पाहिजे की मनोमय कोशाच्या बद्दलची आपली जाणीव, आपल्या मानसिकतेबद्दलची आपली जाणीव काय आहे आणि ती आपल्याला कशी समृद्ध करता येईल. एक छान कविता मला आठवत होती, मी हे लिहित होते त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना ती आठवेल. कदाचित ती मनामध्ये आपल्या रुंजुणेल. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. पण हे मन नेहमीच आपलं तळ्यात मळ्यात असतं आणि ते मनाचा स्वाभाविक तो गुणधर्म आहे असं मला वाटतं की आपल्या स्व जाणीवेमध्ये मनोमय कोशाबद्दल बोलताना नेहमीच आपल्या मनाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा मन असंही आहे आणि तसंही आहे असं आपल्या लक्षात येतं. मनामध्ये सज्जनता पण आहे आणि दुर्जनता पण आहे. मनामध्ये उत्साह पण आहे आणि नैराश्य पण आहे.
म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला मन हवंसं पण वाटतं आणि नसतं मन तर किती बरं झालं असतं असं वाटतं. तर असं का? कारण मुळात मनाचा तो गुणधर्मच तसा आहे. तो पेंड्युलम आहे एक प्रकारचा आणि त्यामुळे त्या पेंड्युलमच्या सगळ्या हेलकाव्यांच्या विषयीची आपली समजूत ही अधिकाधिक नेमकी करणं आणि ती स्वीकारत जाणं की हे असं असणार आहे. कितीही ज्ञानी माणूस जरी असला तरी त्या माणसाला सुद्धा कधीतरी मनामध्ये अतिशय निराश्य येणं किंवा खूप वाईट वाटणं, मन नसतं तर बरं झालं असतं असं वाटणं, असं घडू शकतं. ज्ञानेश्वरांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या माहितीतलं आहे की काय म्हणूया, अंतर्ज्योत ज्यांची उजळलेली आहे अशा ज्ञानेश्वरांना सुद्धा जेव्हा विसोबा खेचरांनी अपमान त्यांचा केला आणि त्यांना ते मांडे आणण्यासाठी थाळी आणायला गेले होते, तो मातीचा हे आणायला गेले होते, त्यावेळेला त्यांना अपमानित केलं आणि ते येऊन झोपडीमध्ये बसून राहिले की नाही मला जगायचं आता, असं का माझा अपमान होतो. म्हणजे इतक्या अंतर्ज्योत उजळलेल्या व्यक्तीला सुद्धा हे वाटू शकतं. तर मग आपण तर फार सामान्य माणसं. आपण कितीही तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलल्या तरी सुद्धा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला आपल्याला निरोप द्यायची वेळ येते तेव्हा आपण सगळेच हालून जातो. आणि त्याचा सुद्धा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. म्हणजे हा स्वीकार करण्याचा मार्ग काय आहे? तर त्या मनाच्या आरशासमोर आपल्याला सतत स्वतःला ठेवता आलं पाहिजे की काय घडतं आहे माझ्या मनामध्ये ते मला बघता येईल का, समजून घेता येईल का? आणि ते बघताना मला थोडंसं तटस्थपणे बघता येईल का? ही फार अवघड कसोटी आहे असं मला वाटतं. पण ती कसोटी दिल्या वाचून तर गत्यंतर नाही. म्हणजे मनोमय कोशाचा विकास करायचा असेल आणि स्वजाणीव आपली समृद्ध करायची असेल याच्याबद्दलची, तर आपल्या मनाच्या आरशासमोर आपल्याला स्वतःला उभं करता आलं पाहिजे. आणि जे दिसेल ते तसं आहे ह्याचा स्वीकार करता आला पाहिजे. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा पराकोटीचा मत्सर वाटत असेल तर असा मत्सर वाटू शकतो. हे कळलं तर तो कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतो. आपल्याला एखाद्या प्रसंगामध्ये आपण खूप काय समर्थ आहोत असं वाटत असताना एकदम अशी जाणीव झाली की अरे काहीच आपल्या हातात नाहीये, तर त्याचा मोठा धक्का बसू शकतो. तो धक्का बसणार आहे, बसू शकतो हे स्वीकारलं तर त्या धक्क्यातनं वर येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येते. त्यामुळे मला असं वाटतं की हा मनदर्पण, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. तर ही अवघड कसोटी आहे आणि ती देण्याचा आपल्याला आयुष्यभर प्रयत्न करायला पाहिजे. याच्या पलीकडे मला याच्याबद्दल फार नोंदवता येणार नाही, कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास आहे. आणि म्हणून मग तो करायचा असेल तर मनोमय कोशामध्ये असलेली जी काही अविवेकाची काजळी आहे ती दूर करणं. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला स्वतःला परीक्षा दिल्यासारखं स्वतःला वागवणं ह्याला इलाज नाही. जेवढे आपण आपले स्वतःचे डिफेन्सेस पक्के करत जाऊ तेवढं आपल्या मनोमय कोशाची विकसनाची वाट आपण अरुंद करत जातो असं मला स्वतःला वाटतं. कुठल्याही टप्प्यावर तुम्ही वयाच्या, ज्ञानाच्या कुठल्याही टप्प्यावरती असलात तरी सुद्धा अविवेक निश्चित मनामध्ये निर्माण होऊ शकतो आणि ती काजळी स्वतःच्या प्रयत्नांनी, आवश्यकता पडली तर दुसऱ्याची मदत घेऊन ती दूर करण्यासाठीचे प्रयत्न हे खूप महत्वाचं आहे. बहिणाबाईंच्या एका कवितेत त्यांनी म्हटलेलं आहे की माझं सुख हंड्या झुंबर टांगल, माझं दुःख खोल भुईत गाडल. म्हणजे आता याच्यामध्ये कोणी असं म्हणेल की म्हणजे मग काय बोलायचंच नाही का, दुःख दुसऱ्याला दाखवायचंच नाही का? तर असं नाहीच आहे. बहिणाबाईंनी असं का म्हटलं असेल मनाविषयी बोलताना किंवा स्वतःच्या अनुभवांविषयी बोलताना? तर मला असं वाटतं की
त्यांना असं बहुधा वाटलेलं असणार की जे काही आपलं सुख आहे ते सुख इतरांना वाटलं तर त्यांच्या सुखामध्ये मला काहीतरी भर घालता येईल, आणि माझं दुःख दुसऱ्यांच्या पाशी गाऊन 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 सहानुभूती मिळवण्याची जर सवय लागली तर मला स्वतःला कधीच प्रयत्न करून त्याच्यातनं बाहेर येता येणार नाही. म्हणजे मी असा त्याचा अर्थ लावते की त्याच्यामुळे माझं दुःख खोल भुईत गाडलं, याचा अर्थ असा आहे की माझं दुःख हे मला निस्तरायचं आहे, मलाच निस्तरायचं आहे याची मला जाणीव आहे. इतरांची मदत मी घ्यायला हरकत नाहीये, पण इतरांच्या वरती मला अवलंबून राहता आलं नाही पाहिजे किंवा राहायला नाही पाहिजे. आणि सुखाच्या बाबतीमध्ये मात्र तो जितका वाटू तेवढा इतरांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मनोमय कोशाच्या विकासामध्ये ह्या 2 ओळी बहिणाबाईंच्या खूप महत्वाचं मार्गदर्शन आपल्याला करत असतात. आणि मग हे सगळं करण्यासाठी पुन्हा मागच्या वेळेला लताताईंनी जे आपल्याला सगळ्यांना सांगितलं की पाहावे आपण असे आपण, आणि मग त्यासाठीचा तो वेळ काढणं, त्यासाठी स्वतःला अवकाश देणं, स्वतःला पुरेसं डिसेक्ट करणं, चुकलं असेल तर हो चुकू शकतो आपण हे समजून त्या चुकीवरती काम करणं, हे सगळं करायची गरज आहे. हे सगळं करताना पहिले 3 कोश आपण जे बघितले ते सगळे आपले असं म्हणेन मी की अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश हे सतत आपल्याला ते जाणवत असतात किंवा सतत आपल्याला त्याचा प्रभाव जाणवत असतो. विज्ञानमय कोश हा कोश असा आहे की जो ह्या सगळ्याच्या बाबतीमधला म्हणजे काय धारणा किंवा या सगळ्याला दिशादर्शन करण्याचं काम कोण करत असेल तर ते विज्ञानमय कोश करतो. म्हणजेच आपल्या ज्या वैचारिक क्षमता आहेत त्या करत असतात. आता हे सगळे 5 कोश पुन्हा असे काही वेगवेगळे आपल्याला दाखवता येत नाहीत, त्या सगळ्याचा इंटरप्लेच आहे. त्याच्यामुळे आपण सोयीसाठी ते वेगळे चर्चेला घेतो एवढंच फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवूया. त्यामुळे विज्ञानमय कोशामध्ये बुद्धिमत्तेचे वेगवेगळे आयाम, मग त्यासाठी आपण घेत असलेले कष्ट, त्याच्यामधून आपल्याला क्षेत्रामध्ये मग मला असा प्रश्न पडला पाहिजे की मी कशी आहे, मी कसा आहे, मी कोण आहे. विज्ञानमय कोशाच्या विकासाच्या मध्ये आपल्या बुद्धीचा वापर आपण करत असतो, ज्ञान घेण्याचा वापर करत असतो, दुनिया समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दुनियेमध्ये काहीतरी आपल्या विचारांनी बदल भर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण मग हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे माझं ज्ञान आहे का? म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जे काही सायकोलॉजीच्या बद्दलचं भारंभार भरलेलं आहे ते म्हणजे अनघा आहे का त्याच्या पलीकडे काहीतरी आहे? कारण विज्ञानमय कोशाच्या मध्ये हा धोका खूप आहे असं मला वाटतं. विज्ञानमय कोश हा इतका डॉमिनंट आहे आणि तो होऊ शकतो की त्याच्यातून मगाशी मी जो तुम्हाला सांगितलं तो मी हा सगळा असा साठत जाण्याचं मुख्य कारण हे विज्ञानमय कोशामधून व्यक्ती जे घडत जाते ते आहे. तर मी म्हणजे माझं ज्ञान आहे का? मी म्हणजे माझी उपाधी आहे का? मी अमुक तमुक कोणीतरी आहे, अमक्या तमक्याचा कोणीतरी आहे. तर रामदासांनी जे मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत, त्या मूर्खांच्या लक्षणांच्या मध्ये ही सगळी लक्षणं आहेत की जो स्वतःला असं म्हणवतो, तसं म्हणवतो, तसं म्हणवतो, तो मूर्ख. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. म्हणजे मी आहे, माझा विज्ञानमय कोश समृद्ध आहे म्हणून मला हे मिळालेलं आहे, पण म्हणजे मी नाही. तो विज्ञानमय कोश म्हणजे मी नाही, तो माझा एक भाग आहे हे कळणं, हेच विज्ञानमय कोशाच्या बद्दलच्या स्वजाणीवेसाठी मला वाटतं महत्वाचं आहे. कारण मीची रचना किंवा मी निर्माण होणं फार सोपी गोष्ट आहे, ती फार स्वाभाविक गोष्ट आहे. त्याच्यापासून लांब येणं हे फार अवघड आहे. आपण अनेक भूमिका करत असतो, त्या सगळ्या भूमिकांच्या मध्ये आपली तादात्म्यता किती आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो वावर आहे तो किती लवचिक आहे याच्यावर पण खूप अवलंबून आहे. मला नेहमी इरावती कर्व्यांची ती गोष्ट आठवते. आपल्यापैकी सगळ्यांनी ती वाचली असेल, मला वाटतं शाळेमध्ये धडाच होता तो माझ्या वयाच्या तरी जे आहेत त्या सगळ्यांना, की दिनूची आई नावाची ती गोष्ट आहे ना, ओळख असं त्याचं नाव होतं.
की इरावती कर्वे ह्या खूप मोठ्या अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि मानववंशशास्त्रज्ञ आणि प्रचंड त्यांचा अभ्यास, बाई विदुषी, त्यांची अनेक व्याख्यानं त्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगणाऱ्या लोकांना एक असं वाटणाऱ्या अशा त्या असताना त्या कार्यक्रमात एका कुठल्या गेलेल्या होत्या आणि तिथे त्यांची खूप अशी सगळी ओळख बिळख करून दिल्यानंतर त्यांनी असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की मला सारखं असं वाटत होतं की काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, ही मी नाहीये फक्त. आणि मग नंतर एकदा केव्हा तरी मुलाच्या शाळेवरनं जात असताना 2-4 मुलांनी मागणं असं ओरडून सांगितलं की अरे ती बाई त्या माहितीत का तुला कोण आहे, ते आपल्या दिनूच्या आई आहेत. आणि मग त्यांनी त्याच्यात असं लिहिलंय लेखामध्ये की मग मला असं वाटलं की हा आता माझी ओळख पूर्ण झाली. म्हणजे माझी ओळख ही किती विविध प्रकारची आहे, किती भूमिका मी करते आहे, त्या प्रत्येक भूमिकेची मला जाण आहे का? त्याच इरावतीबाईंनी असंही लिहिलेलं आहे एका ठिकाणी की त्या एका ह्याच्यामध्ये उत्खननाच्या ह्याच्यामध्ये असताना एक खूप शेकडो वर्षांपूर्वीचा एका स्त्रीचा सांगाडा त्यांना सापडला. आणि त्यांनी असं लिहिलंय की मी जणू काही मी तिला विचारलं, अगं तूच का मी? तूच का ती? तूच का मी? म्हणजे जणू काही आत्ताचं माझं आयुष्य जे आहे ते आहेच वेगळं, पण त्याचा धागा हा कुठेतरी त्या हजारो वर्षापूर्वीच्या एका त्या सांगाड्याशी जाऊन भिडलेला आहे. ही सगळी इव्होल्युशनची, उत्क्रांतीची जी काही सगळी वायर्ड आहेत, आपल्यामध्ये सगळं ते वायर्ड आहे, त्याची सुद्धा मला जाण आहे का? आता इरावतीबाईंना ते वाटणं आणि हे त्यांच्या त्या सगळ्या प्रगल्भतेच्या टप्प्यावरती त्या होत्या म्हणूनच त्यांना ते वाटलं. पण निदान आपण असा विचार करू शकतो की मी म्हणजे माझी उपाधी आहे का फक्त? त्याच्या बाहेर मला पडता येईल का? माझ्या बुद्धीची धार मी कशी वापरते? अच्छा, मग तू आत्ता दुपारीच आलाय? हो. आत्ताच आलाय की आत्ता आलाय? 4 बोलू? हॅलो, कोणाचा तरी माईक ऑन आहे, प्लीज बंद करता. हा, बंद करायला लागेल. हा, हा. तर माझ्या बुद्धीची धार मी कशी वापरतीये? ती इतरांना दुखवण्यासाठी वापरतीये का इतरांना सुखावण्यासाठी वापरतीये? मी फार स्पष्ट वक्ती आहे असं मला वाटतं म्हणून मी माझ्या तोंडची तलवार कशीही चालवत असेन. कारण मला असं वाटतं की मी अमुक अमुक आहे तर लोकांनी माझं असं ऐकलं पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. तर मग मला असं वाटतं की आपण विज्ञानमय कोशाचा पुरेसा विकास आपल्या करू शकलो नाही किंवा ती स्वजाणीव आपली अजून अपुरी आहे. म्हणजे त्या मीच्या बाहेर आपल्याला कसं येता येईल? आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये किंवा आपल्या बौद्धिक आयुष्यामध्ये एकीकडे अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, असं कोलंबसाच्या गर्वगीतामध्ये कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे. ते तर असायला पाहिजे. माझ्या बुद्धिमत्तेचा, माझ्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर मी कसा करीन? उत्तमोत्तम अशा प्रकारचं माझ्या बुद्धिमत्तेतून मी काय निर्माण करीन? हे मला कळलंच पाहिजे. निराश न होता ते वापरता आलं पाहिजे. पण त्याच वेळेला मी ते कशा पद्धतीने वापरते आहे आणि त्याच्यामधून मी सृजन करते आहे का विध्वंस करते आहे? याचाही विचार करणं हे विज्ञानमय कोशालाच शक्य आहे का? तिथेच तो विवेक आहे. जो मगाशी आपण बघितला मनोमय कोशामध्ये झाडूनी अविवेकाची काजळी, तो अविवेक जो आहे तोही विज्ञानमय कोशामधला आहे आणि विवेकही विज्ञानमय कोशामध्येच आहे. तर मला असं वाटतं की विज्ञानमय कोशाचा विचार करताना उलट आपण जे आहोत ते आपल्याला खूप कधी-कधी चांगलं माहिती असतं, पण ते तेवढंच माहिती असतं, त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण करत नाही, तो केला पाहिजे. थोडंसं शेवटाकडे येऊया आता, कारण वेळ पुरेसा झालेला आहे. शेवटचा कोश आनंदमय कोश खूप अवघड आहे समजवायला किंवा सांगायला आणि मलाही तो स्वतःला फार कळलाय असं मला वाटत नाही अजून. पण प्रयत्न करूया असं म्हणेन मी. हे चित्र इथे मुद्दाम अशासाठी लावलंय की आनंदमय कोश असं म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये जर काही पहिली प्रतिमा आली असेल तर ती ही बुद्धाची प्रतिमा आली. आणि म्हणून मी ते चित्र शोधलं आणि इथे लावलं की पूर्णतः ज्याचे नेत्र हे
आत वळलेले आहेत आणि तरी ते अर्धोन्मिलित आहेत. म्हणजे अर्धे उघडे आहेत, म्हणजे बाहेरच्या जगाचं कॉग्निझन्स आहे, पण लक्ष सगळं आत आहे. आतल्या त्या आनंदाकडे लक्ष आहे, आतल्या त्या तृप्तीकडे लक्ष आहे किंवा त्या शांततेकडे लक्ष आहे. ती जाणीव आपल्यामध्ये निर्माण होणं किंवा ती ओढ आपल्यामध्ये निर्माण होणं म्हणजे आनंदमय कोशाचा विकास आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यासाठी मला काय प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत ते मी इथे नोंदवू शकले. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की मी काही याचा भयंकर खूप अभ्यास केलेला आहे असं नाही, पण अभ्यास करत असताना जे प्रश्न मला पडले ते मी इथे नक्की नोंदवले. आनंदमय कोशाचा विकास किंवा आनंदमय कोशामधली स्वजाणीव विकसित करणं म्हणजे पहिल्यांदा हा प्रश्न आपल्या मनात सतत जागा ठेवणं आहे. कस्त्वम कोहम. आणि मग एखादे शंकराचार्य त्याला उत्तर देतात, त्याच्यातून आत्मषटकम निर्माण होतं. आणि मग त्याच्यात ते असं म्हणतात की मी अमुक नाहीये, मी तमुक नाहीये, मी देह नाहीये, मी प्राण नाहीये, मी वायू नाहीये, मी भोग नाहीये, मी भावना नाहीये, आणि मग मी कोण आहे? मित्र नाही, मी पिता नाही, मी भोजन नाही, मी फक्त शिवोहम आहे. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीनी सगळ्या विश्वाला दिलेली ही एक फार मोठी ठेव आहे की हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला लागलात तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शिवोहम आहात. आता प्रत्येकाचा शिव वेगळा असू शकेल. शिव म्हणजे काय आपल्याला कॅलेंडरवरती दिसते ती शंकराची मूर्ती किंवा आकृती नाही, तर ती प्रतिकात्मकच आहे. आणि त्या शिवाच्या बद्दल तुम्ही मागच्या व्याख्यानामध्ये खूप ऐकलेलं आहे म्हणून मी त्याच्याविषयी बोलत नाही. पण मला असं वाटतं की तो शोध घेत राहणं म्हणजे आनंदमय कोशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे ती स्वजाणीव आपली अधिक प्रगल्भ करत जाणं. मग माझं मी पण कशात लपलंय ते मला शोधता येईल का? मी पण याचा अर्थ पुन्हा विज्ञानमय कोशामध्ये आपण बघितलं तर तो व्यवसाय किंवा अमुक तमुक काहीतरी असं नाही. कशामध्ये मी पूर्ण तादात्म्य पावते, काय करत असताना मला आजूबाजूचं भान माझं जातं, असं काय आहे ते शोधणं. माझी आनंदाची व्याख्या काय आहे? आनंद याचा अर्थ पुन्हा इथे प्लेजर असा नाही आपण घेऊ शकत. म्हणजे भजी खातानाही मला छान वाटतं, पण तो आनंद नाही, कारण तो संपणार आहे कधीतरी. आणि पुन्हा 4 दिवसांनी मला भजी खावीशी वाटणार आहेत. मग माझी आनंदाची व्याख्या जेव्हा अशी होईल की जे मी करते आहे किंवा जे मी अनुभवते आहे त्याच्यामुळे दीर्घकाळ मी एका शांत सुस्थिर अशा मनस्थितीमध्ये राहीन, माझी ऊर्जा टिकून राहील, माझं शरीर स्वस्थ राहील, ती माझी आनंदाची व्याख्या. आणि ती आनंदाची अवस्था आहे असं मी म्हणेन. तो आनंदाचा क्षण असेल असं नाही, ती अवस्था असेल. तर ती अवस्था मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे, आणि करत असताना मग तो आनंद कशामुळे ढळतो हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मी एक खूप सुंदर पुस्तक मागे वाचलेलं होतं, ते आता सगळं मला आठवत नाही, पण त्याच्यामध्ये हे वाक्य त्यांनी की द डिफरन्स बिटवीन टू हॅव अँड टू बी. म्हणजे माझा आनंद कशा कशात लपलेला आहे, तो अमुक अमुक मी मिळवलं, हे वस्तू घेतली, ती वस्तू घेतली. मगाशी ज्यांनी उल्लेख केला की भोग, त्या भोगामध्ये माझा आनंद आहे का? आणि मग तो नाही मिळाला भोग तर मग मला वाईट वाटतं का? मग मी दुःखी होते का? आणि इथे मी परवाही एका गटाशी बोलताना सांगितलं की एक्झिस्टेन्शियलिझम हा जो मानसशास्त्रामधला एक प्रवाह आहे, तर त्याचा इथे विचार आपल्याला खूप छान जोडता येतो आणि तो खूप मनामध्ये जातो, म्हणजे पटतो. व्हिक्टर फ्रँकेल ह्या शास्त्रज्ञांनी मागच्या वेळेला मला वाटतं मी त्याचा उल्लेख केलेला होता की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकलं तेव्हा नावासकट सगळंच त्यांचं गेलेलं होतं. कोणी तिथे कोण होते? नुसतं एक देह होते तिथे आणि त्यांना एक नंबर होता. त्याच्या पलीकडे काय होतं त्यांच्याकडे? पण त्यांनी असं लिहिलंय की रोज सकाळी उठल्यानंतर मी याच कल्पनेने स्वतःला पुन्हा उभारायचो की मी आहे, आय एम, मी आजही जगलेलो आहे.
आणि अर्थात जगलेलं म्हणजे शरीर जगलेलं आहे, पण मगाशी आपण बघितलं तसं की त्या शरीराशिवाय काहीच शक्य नाहीये. पण म्हणजे मी आहे, माझं अस्तित्व आहे अजून, हे कळणं. आणि मग टू हॅव आणि टू बी ह्याच्यामधला तो फरक जेवढा आपल्या लक्षात येईल, तेवढा आपला आनंद हा जास्त दीर्घकाळ चालणारा असा होईल असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या खाली नोंदवलेल्या आहेत, की एक म्हणजे जे आपण करत असतो, काहीही असेल, म्हणजे अगदी मला असं वाटतं, की आपल्यापैकी किती जरी जण हे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या काही करत असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला आपण जीव ओतून करणं म्हणतो, त्या जेव्हा आपण करत असतो, तेव्हा त्याच्यातून ती सगळी आपल्याला ऊर्जा आणि तो सगळा अ, कोश जो काही आपला आहे, आनंदमय कोश असेल, मनोमय कोश असेल, तो समृद्ध होणं घडत असतं. म्हणजे एखादी व्यक्ती अत्यंत मनपूर्वक भरतकाम करत असेल, तर तो प्रत्येक टाका घालताना सुद्धा त्या व्यक्तीची जी काही ब्रह्मानंदी टाळी लागत असेल, ती म्हणजे त्या व्यक्तीचा आनंदमय कोश विकसनाचा मार्ग आहे. आणि म्हणून मला वाटतं, की आपल्याकडे योगामध्ये जे सांगितलेलं आहे, तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युञ्जात. म्हणजे जे तुम्ही कराल त्याच्यामुळे तुमचं मन, चित्त, सगळी इंद्रिय हे सगळं लागलं पाहिजे. मग तुम्ही एखादं आसन करत असाल, तुम्ही एखादं काही छोटी-मोठी रोजच्या ह्याच्यातली गोष्ट करत असाल, वाचन करत असाल, काहीही करत असाल, तो प्रत्येक क्षण आणि मग त्याला पुढे अ, बुद्ध किंवा काय म्हणूया आपण बौद्ध तत्वज्ञानामध्ये विपश्यना असं म्हटलेलं आहे किंवा माइंडफुलनेस असं म्हटलेलं आहे. वेगवेगळे शब्द वापरलेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे शब्द वापरलेत. पण ती तादात्म्यता ही खूप महत्वाची आहे आणि ती आपल्याला सगळ्या वेळेला 100% शक्य असेल असं नाहीये व्यवहारतः. पण ती जितकी आपण आणण्याचा प्रयत्न करू, तेवढा आपला आनंदमय कोश हा समृद्ध होईल असं मला वाटतं. आणि त्याच्याबरोबर कृतज्ञता. सगळ्या विषयीची कृतज्ञता. म्हणजे आपण आहोत याच्याबद्दलची कृतज्ञता. आपण आहोत याच्यामध्ये ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. कृतज्ञता याचा अर्थ सबमिशन असा नाहीये. म्हणजे याचा अर्थ की आपण काहीतरी खूपच अगदी न्यून आहोत आणि मग इतरच सगळे कसे खूप ग्रेट आहेत असं वाटणं म्हणजे कृतज्ञता नाही. कारण ती पण एक गफलत बऱ्याच वेळेला केली जाते. कृतज्ञता याचा अर्थ असा आहे की जे काही मी आहे किंवा जे काही मला मिळत आहे त्याच्यामध्ये इतरांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. असेल, क्षणिक असेल, कायमचं असेल आणि हे मला कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तर मी ही जाणीव असणं म्हणजे कृतज्ञता आहे असं मला वाटतं. त्यामुळे आनंदमय कोशासाठी या 2 गोष्टी मला स्वतःला खूप महत्त्वाच्या वाटतात. आणि म्हणून मग खाली मी ती ओळ एवढ्यासाठी लिहिली, की या सगळ्या 5ही कोशांचा असा जेव्हा आपण एकत्रित विचार करतो, त्यावेळेला मग तो विवेक हा आपल्या मनामध्ये जागा राहू शकतो. तसा प्रयत्न आपण करू शकतो. मी पुन्हा हे नोंदवते, की मी काही मध्ये खूप काम केलेलं आहे किंवा ह्या विषयाबद्दल मी खूप भयंकर अभ्यास केलेला आहे असं नाही आहे. त्यामुळे मलाही मांडत असताना खूप मर्यादा येतायत. पण तरी त्यातल्या त्यात मला असं वाटतं, की माझं स्वरूप काय आहे ते शोधण्यासाठी माझ्या विवेकाचा मी वापर केला पाहिजे. तो नेहमी केला पाहिजे. जर चुकून आपण ते करताना ढळलो तर त्याची आपल्याला कल्पना आली पाहिजे आणि आपण पुन्हा प्रयत्न त्यासाठीचे केले पाहिजेत. त्यामुळे प्रयत्न न सोडता या मार्गावरती आपण मार्गक्रमणा करणं आणि मग त्याच्यासाठी जे मिळेल त्याचा आधार घेणं. जसं आपण आता ह्या व्याख्यानमालांच्या मधून काहीतरी एकमेकांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तोही तसाच एक एफर्ट आहे असं मला वाटतं. काही वाचन कोणी करत असेल, लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या संवादिनीच्या गटांनी मनाच्या श्लोकांचा असा समूहाने अभ्यास केला आणि अतिशय सुंदर अभ्यास झाला. म्हणजे मी अजून सुद्धा मला त्या मागच्या वर्षीच्या या सगळ्या दिवसांची आठवण झाली की असं वाटतं रे किती छान गेले ते दिवस. किती एकरूप आपण त्या सगळ्या चर्चेमध्ये झालेलो होतो आणि काहीतरी नक्की आत बदल झाला त्याच्यामुळे. लगेच दाखवता येणार नाही, पण झाला काहीतरी बदल. मग असं जे आपण करत आहोत ते खंड न पडता करत राहणं याच्यातून सुद्धा त्या स्वरूपाचा मागोवा आपण घेऊ शकतो असं मला वाटतं. मला जेवढं शक्य होतं अनुराधाताई तेवढं मी पंचकोश आणि स्वजाणीव याची कशी सांगड घालता येईल असा बोलण्याचा मला माहिती नाही किती यशस्वी झालाय. कदाचित अजून वेगळ्या प्रकारे कोणी काही अधिक
अर्थपूर्ण असं पण याच्यामध्ये मांडू शकेल किंवा सांगू शकेल. पूर्वी आपण असं म्हणायचो की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तसं आता सध्या असेल नेट घरी तर वेबिनार ऐकू बसल्या घरी असं म्हणायची चांगली संधी आपल्याला आलेली आहे. आणि या संधीमुळे इतक्या सगळ्यांबरोबर मला संवाद करायची संधी मिळाली आणि खूप छान वाटतंय. प्रत्यक्ष जरी बघू शकत नसले सगळ्यांना तरी माझी खात्री आहे की आपण सगळेजण ह्या प्रवासामध्ये नक्की सोबत आहोत. पुन्हा एकदा मनःपूर्वक या सगळ्या योजक गटाविषयीची कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. मला माहिती नाही, मी थोडा जास्त वेळ घेतलाय बहुधा, पण एक 10 मिनिटं आपल्याला मॅडम तुमचा नंबर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकाल का? मोबाईल नंबर टाकते हा एक. मी पाठवते. सगळ्यांना परत नमस्कार. अनघाताई लवळेकरांचं मनापासून धन्यवाद. खूप अवघड विषय आपण या महिन्यामध्ये घेतला आहे, स्वजाणीव आणि स्व ओळख. पण हे त्याचं 3रं सत्र होतं आणि त्यांनी पंचकोशाला ते खूप सुंदर जोडून घेतलं आणि छान उलगडून दाखवलं. त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. अनघाताई तुमचं व्याख्यान म्हणजे कायमच आम्हाला पर्वणी असते आणि आज तसंच झालं की फार सुरेख, जरी वेळ गेला तरी हरकत नाही, पण येथे आम्हाला 5ही कोश काही अंशी का विना कळाले. आणि मला असं वाटलं की ह्या सगळ्या स्वजाणीवेतनं जेव्हा आपण हे स्वजाणीवेविषयी बोलतोय तेव्हा हे 5ही कोश जेव्हा आपण उलगडून स्वतःपाशी येऊन बघू तेव्हा ते थोडं समजायला सोपं गेलं असं वाटलं मला. इतरांची तीच अवस्था असेल, कारण एकदम स्वजाणीव स्व ओळख याविषयी एकदम बोलायचं म्हटलं तर समजत नाही नेमकं. पण या 5ही कोशातून आपण आपल्याकडे कसं बघायचं, कसं समजावून घ्यायचं आपल्याला, हे जास्त उलगडलं गेलं असं मला आज वाटलं. आणि अतिशय सोपं केलं तुम्ही ते खूप. आणि वेगवेगळ्या पातळींवर कशी जाणीव तयार करता येईल किंवा घेता येईल हे पंचकोशांमार्फत आपण सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि याच्यावरती ना सगळ्यांना जर काही सुचलं असेल किंवा काही मनात विचार आले असतील किंवा तुम्हाला काही आणखीन वेगळ्या पद्धतीने एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगावा असं वाटत असेल तर जरूर मला मेल करा. माझा मेल आयडी सुद्धा अनुराधाताईंच्याकडून घ्यायला मी मला आवडेल. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एक खूप छान जाणवलं म्हणजे की ह्या ज्या सगळे पंचकोश आहेत त्यातली जाणीव आणि त्याचं विकसन, या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि विकसनाकडे जर का आपण जाऊ लागलो तर ह्या पंचकोशांमार्फत आपण स्वजाणीवेपर्यंत पोहोचू शकू. आणि शेवटी आनंदमय कोश हा तर फारच अवघड गोष्ट आहे, पण तरी निदान त्याचा विचार, निदान त्याचं समजणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं. अनघाताई फार मनापासून धन्यवाद. आणि परत जर का आपल्याला एखादी कार्यशाळा याच्यावरती घेता आली तर आपण जरूर प्रयत्न करूया आणि घेऊया असं मला वाटतं. मनापासून परत एकदा धन्यवाद. आणि सर्व माइंड जिमच्या सदस्यांचे पण धन्यवाद. थोडा वेळ झाला पण तुम्ही सगळेजण थांबलात, याचाच अर्थ असा होता की अनघाताई फार सुंदर बोलत होत्या. तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि परत पुढल्या शनिवारी नक्की भेटूया, परत नवीन एक विषय घेऊन आपण परत बोलूया. धन्यवाद.